जे प्रतिबिंब, त्या वटवृक्षाचे जे प्रतिबिंब आहे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि पाहणार आहोत की कशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे मेंटेनर आहेत. कृष्ण जे आहेत हे सर्व जगताचे पालन करता आहेत. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थ प्रावृहम छंदांसि यस्य पर्णानि यत्सं वेद स वेदवित्. आपण अध्याय क्रमांक 15 पाहतोय, पुरुषोत्तम योग. श्री भगवान उवाच, भगवान श्री भगवंत जे आहेत ते पुढे चर्चा करत आहेत. तर मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अशा प्रकारे प्रकृतीबद्दल चर्चा चालू आहे आणि त्या प्रकृतीमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात आध्यात्मिक जगताची चर्चा केली होती, विशेष करून ब्रह्म. आणि ब्रह्मन जे आहे ते त्याच्यात भगवंत शेवटी सांगतात की कशा प्रकारे भगवंतच ते पूर्ण ब्रह्माचे स्त्रोत आहेत. आणि त्यानंतर इथून पुढे भगवंत जे आहे ते पुढे चर्चा करतात की कशा प्रकारे हे भौतिक जगत जे आहे हे हे या ब्रह्म म्हणजे परमसत्याचं म्हणजे आध्यात्मिक जगताचं रिफ्लेक्शन आहे, प्रतिबिंब आहे. आणि त्याचं सांगताना पुढे भगवंत सांगतायत असा एक शाश्वत वटवृक्ष आहे, त्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. तर जो या वृक्षांना जाणतोय तो वेदांना जाणतो. कसा वृक्ष आहे? त्या वटवृक्ष एक शाश्वत असं वटवृक्ष आहे, इटर्नल आहे. ते वटवृक्ष जे आहे ते नेहमी असणारे, निरंतर आहे. आणि ते वटवृक्षाचे जे मूळ जे आहेत ती वर आहेत. असं आतापर्यंत झाड कोणी पाहिलं नसेल की त्याची मुळं जी आहेत ती वरती आहेत आणि त्याची पानं शाखा ज्या आहेत त्या पूर्णपणे खाली आहेत. आणि त्याचे पानं जे आहेत ते दुसरं काही नाही आहेत पण ते वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. यत्स से यत्स वेद स वेदवित. तो जो आहे तो पूर्णपणे या वेदांना जाणणारा आहे. तात्पर्य पाहूयात आपण. भक्ती योगाच्या महत्वाविषयी विवेचन केल्यानंतर कोणीही प्रश्न विचारेल की मग वेदांबद्दल काय. तर भक्ती योगाचं विवेचन केल्यानंतर कोणीही हा प्रश्न विचारेल की वेदांबद्दल काय. या अध्यायात सांगण्यात आले आहे की वेदांचे प्रयोजन म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे होय. वेदेश्य सर्वेर अहम एव वेद्यो. वेदांचा जो सार आहे तो भगवंतांना जाणणे आहे. म्हणून भक्तीमध्ये संलग्न झालेला कृष्ण भावनावाहित मनुष्य पूर्वीच वेदवेत्ता असतो. तर हे जे भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत काय आहे, आणि या भौतिक जगताचा आणि आध्यात्मिक जगताचा स्त्रोत जो आहे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ते जो जाणतो आणि त्याचबरोबर तो व्यक्ती जो आहे हा वेदवित्त होतो. जो हे सर्व काही जाणतो तो व्यक्ती जो आहे वेदवित्त म्हणजे वेदवित्त म्हणजे तो सर्व वेदांना जाणणारा जाणकार असा व्यक्ती ठरतो. या ठिकाणी जगताच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाशी करण्यात आली आहे. जो सकाम कर्मी आहे त्याला या वटवृक्षाचा अंतच लागत नाही. तर कर्मयोगामध्ये सकाम कर्म आणि निष्काम कर्म हे दोन भाग आहेत. जो सकाम कर्मी आहे त्या व्यक्तीला हा वटवृक्ष जो आहे त्याचा अंतच माहित नाही, त्याची मुळं कुठे आहेत तेच कळणार नाही त्याला कधीच. तो या शाखेवरून दुसऱ्या शाखेवर, दुसऱ्यावरून तिसऱ्या शाखेवर नेहमी भटकत राहतो. या भौतिक संसारूपी वृक्षाला अंतच नाही आणि जो या वृक्षात आसक्त आहे त्याला मोह प्राप्तीची शक्यताच नाही. थोडक्यात समजायचं तर जिथे वटवृक्ष म्हणून वर्णन होत आहे तिथे या भौतिक जगताचं आपल्याला तुलना करायची आहे. भौतिक जगत जे आहे त्याचा अंत कुठेच सापडणार नाहीये. भौतिक जगतामध्ये जो आपण इंद्रिय भोग घेण्याचा प्रयत्न करतोय, जो या भौतिक जगतामध्ये जो व्यक्ती आसक्त झालेला आहे तो फक्त ह्या एका शरीरातून
शरीरात किंवा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर तो वेगवेगळ्या प्रकारे भोग घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तरीही त्याला तो पूर्णपणे पावणार नाहीये, आनंद वाटणार नाहीये आणि मोक्षाची तर शक्यताच नाहीये. कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडाची सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापासून होतो. जर मनुष्याला त्याचे ज्ञान झाले तो या वृक्षाहून बाहेर पडू शकतो. तर या वृक्षाची जी पानं आहेत, पानापासून पोषण होतं. पूर्ण वृक्षाचं जे आहे आपण पाहतो की पोषण जे आहे हे पानाद्वारे सूर्यप्रकाश द्वारे जे सूर्यप्रकाश ग्रहण करून त्याद्वारे जे पूर्ण वृक्षाचं जे आहे हे पोषण होतं, मुळांद्वारे वृक्षाचं पोषण होत असतं. आणि त्यामुळे हे जे पोषण करणारी जी पानं आहेत, ती पानं जी आहेत ते वैदिक मंत्र आहेत. आणि ही शाखा, ह्या शाखा जरी, ह्याची मुळं जरी वरती असली आणि एखाद्या झाडाचं मूळ वरती म्हटल्यानंतर त्याची शाखा आणि ब्रांचेस खाली असायला पाहिजे. पण जी पानं जी आहेत ही वरच्या दिशेने आहेत सर्व काही. का? कारण ही जी आहेत ही ब्रह्मांडाच्या सर्वोच्च उच्च अशा ब्रह्मलोकापासून आलेला आहे या वृक्षाचा प्रारंभ. सुटका होण्याची ही पद्धत जाणून घेतली पाहिजे. या भौतिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रभूजी विधी आवाज आहेत. नाही याचे येते वर्णन अजिबात. पुढच्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. हरी आणि बोल. 13व्या अध्यायामध्ये भगवत भक्ती ही सर्वोत्तम. हरे कृष्ण. प्रभूजी बाकीच्या हरे नाही येतोय का? कृष्ण. प्रभूजी खूप तुटक येतोय प्रभूजी आवाज. प्रभू हा नाही येत आहे. येत आहे. प्रभूजी तुमचं नेटवर्क थोडं स्लो आहे, तर आवाज तुटक येतोय. तिथे आवाज येतोय थोडा. ओके. इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल असं दाखवतो. एकच मिनिट थांबा. हरे कृष्णा. आता आवाज व्यवस्थित? हो, आवाज येतोय, फक्त अजून तुमचं नेटवर्क बँडविड्थ इज लो असं दाखवतोय प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता इथे एखाद्या व्हिडिओ बंद असेल. प्रभूजी तुमचा व्हिडिओ ऑफ करा मग येईल. हो हो, व्हिडिओ ऑफ केलाय. आता येतोय का व्यवस्थित आवाज? हो, हा. येतोय. तर या वटवृक्षाची यामध्ये या भौतिक स्वरूपातून जी सुटका करण्याची जी पद्धत आहे, या पद्धतीबद्दल पुढे चर्चा होते. आणि ही पद्धत जी आहे ही वारंवार भगवंतांनी सांगण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीद्वारे या भौतिक संसारातून सुटका होऊ शकते. आणि विशेष करून भगवत भक्ती जी आहे, भक्ती योग जे आहे, त्याद्वारे व्यक्तीची सुटका होऊ शकते असं प्रभुपाद म्हणतात. आणि भक्तीची मूलभूत तत्व म्हणजे भौतिक कर्मावरची अनासक्ती, दिव्य भगवत सेवेप्रती आसक्ती, या भौतिक जगताशी असणारी आसक्ती घेण्याची विधी या अध्यायाच्या प्रारंभी सांगण्यात आली आहे. तर आपली विधी जी आहे ही पूर्णपणे नैती नैती नाहीये. आपली विधी जी आहे ही निरासक्त होणं फक्त नाहीये, तर आपल्याला दिव्य भगवत सेवेप्रती आसक्ती निर्माण करणं ही प्रमुख विधी आहे. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की भौतिक कर्मापासून अनासक्ती आणि दिव्य भगवत भगवत प्रेमाप्रती आसक्ती, दिव्य भगवत सेवेबद्दल आसक्ती असणे हे अतिशय गरजेचं आहे. या संसाररूपी वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात. याचा अर्थ असा की महत तत्वापासून या मुळांच्या वाढीला प्रारंभ होतो आणि ब्रह्मांडाच्या सर्वोच्च लोकांपासून ते मूळ खाली येते. या ठिकाणाहून संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार होतो आणि यामध्ये अनेक शास्त्ररूपी विविध ग्रह मालिकांचा समावेश होतो. वृक्षाची मुळे म्हणजे जीवाची धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही कर्मफले आहेत.
तर ते चित्र आहे, ते चित्र पाहिल्यानंतर आपल्याला आणखी सोपं पडेल समजायला. भगवद्गीतेमध्ये हे चित्र आहे. 15.1चं ते तात्पर्य लिहिण्यात येते. त्यात पाहिलं तर ही जी मुळं जी आहेत ती ऊर्ध्व दिशेने वाढत आहेत. सगळं जी काही आहेत त्यांची पानं जी आहेत ती ही ऊर्ध्व दिशेने वाढत आहेत आणि मुळं ऊर्ध्व दिशेने वाढण्याच्या पाठीमागे कारण हे आहे की महत्त्वापासून त्याची पूर्णपणे निर्मिती होतीये. तर महत्त्वापासून या ब्रह्मांड या भौतिक संसाराची निर्मिती झाली आहे हे आपल्याला याच्यातून सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि जो व्यक्ती ह्याला आसक्त होतोय तो व्यक्ती आपण पाहू शकतो की कसा एका झाडावरून दुसऱ्या, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती, एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये त्याचं परिवर्तन होत आहे. बघितला सर्वांनी तो पिक्चर? येस. ठीक आहे. या जगामध्ये जरी फांद्या खाली आणि मुळे वर असल्याचा वृक्ष आढळत नसला तरी असाही वृक्ष अस्तित्वात असतो. असा वृक्ष जलाशयाच्या तीरावरती आढळू शकतो. असे वृक्ष असतात आणि असे वृक्ष जे आहेत ते जलाशयाच्या तीरावरती असतात. आपण पाहू शकतो की तीरावर असलेल्या वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि त्यामध्ये वृक्षाच्या फांद्या खाली तर मूळ वर असल्याचे आढळते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हा संसाररूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगतरूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंबच आहे. ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात स्थित असते त्याचप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे हे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते. प्रतिबिंबित भौतिक प्रकाशात वस्तू स्थित होण्याचं कारण म्हणजे इच्छा आहे. ज्याला या संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्याने पृथक्करणात अध्ययनाद्वारे या वृक्षाचे पूर्ण ज्ञान जाणून घेतले पाहिजे. तेव्हाच तो या वृक्षाशी असणारा आपला संबंध शोधू शकतो. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे की आपण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी टाळतो किंवा या गोष्टी फक्त एखाद्या ज्या ज्या गोष्टीतून रस मिळतो म्हणजे भक्तीच्या काही तत्वातून आपल्याला रस मिळतो आणि तसेच रसतत्व स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. पण भक्तीमध्ये बाकीचे तत्व जे आहेत जे विशेष करून ज्याला फिलॉसॉफी म्हणतो त्या फिलॉसॉफीमध्ये हे तत्व जाणणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे, ज्याला प्रकृती म्हणतात. आणि ही प्रकृती जेव्हा व्यक्ती जाणतो आणि या प्रकृतीमध्ये सुद्धा भौतिक प्रकृतीला जो व्यक्ती जाणू शकतो तो व्यक्ती जो आहे तो आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतो. आणि हे ज्ञान जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या वृक्षाशी जो संबंध आहे आपला तो संबंध तो व्यक्ती जाणू शकतो. जोपर्यंत व्यक्तीला हे भौतिक जगत जे आहे हे प्रतिबिंब आहे जे विच इज नॉट अ रियालिटी म्हणजे जे सत्य नाहीये हे जोपर्यंत व्यक्ती जाणणार नाहीये त्यामुळे तोपर्यंत तो सत्याची शोध करणार नाहीये. आणि ती परमसत्याची शोध म्हणजे ह्या जो वृक्ष जो प्रमुख वृक्ष आहे जसं प्रभुपाद सांगतायत की हा वटवृक्ष जो आहे हा कुठल्याही जलाशयाच्या तीरावरती असणारा वटवृक्ष आहे. तर जलाशयाच्या तीरावरती आपण जे पाहतोय ते खाली प्रतिबिंब आहे त्याला सर्वस्व मानतोय आपण. आणि त्या प्रतिबिंबाला सर्वस्व मानल्यामुळे आपण जे मेन वृक्ष आहे त्या वृक्षाकडे ध्यान देत नाहीये. जसं ते एक कथा येते त्या कथेमध्ये सांगतात की एक राणी एक राजकुमारी आहे ती आपल्या मैत्रिणींबरोबर खेळायला गेली होती आणि तिचं जे आहे तो गळ्यातला जो नेकलेस आहे तो हरवला होता. मग तो नेकलेस जो कोणी आणून देईल त्याला आम्ही हे देऊ, त्याला अर्ध राज्य देऊ आणि राजकुमारी देऊ असं राजाने सांगितलं. सर्व जे तिथले तरुण आहेत ते शोधायला गेले सगळ्यांना पूर्ण जग सर्व ठिकाणी जेव्हा तो नेकलेस शोधत होते आणि त्या नेकलेसचं पूर्णपणे वर्णन केलं होतं तशा प्रकारे एका तरुण मुलाला तो नेकलेस सापडला. आणि तो नेकलेस जो आहे तो पाण्यामध्ये होता आणि तो नेकलेस पाण्यामध्ये पाहिल्यानंतर तो तरुण उडी मारत होता पण त्याला तिथे खाली गेल्यानंतर तो नेकलेस सापडत नव्हता. तो परत बाहेर यायचा, बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा तो नेकलेस दिसायचा आणि असं तो वारंवार करत होता. आणि हे दृश्य जे आहे एक विद्वान पुरुष एक ऋषी जे आहेत हे पाहत होते आणि त्यावेळेस ऋषीना त्याच्यावरती करुणा आली आणि ऋषीने करुणानंतर त्याला सांगितलं अरे तो तुझ्या गळ्यात तो नेकलेस जो शोधतोयस तो नेकलेस जो आहे तो झाडावरती आहे आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे त्याचं तू पाहतोयस आणि तू ते शोधण्याचा प्रयत्न करतो. आपणही त्याच प्रकारे या भौतिक संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि या भौतिक वृक्षाला या वटवृक्षाचं जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाला सर्वस्व काही मानतो. आणि त्यामुळे जो कोणी या वटवृक्षाचं जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाला सर्वस्व न मानता हे प्रतिबिंब कुठून आलंय ते शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करेल
त्यावेळेस खऱ्या प्रकारे तो आपल्या या भौतिक प्रकृतीशी जो संबंध आहे तो संबंध भेदू शकतो. त्यामुळे प्रभुपाद इथे लिहितात की तेव्हाच तो या वृक्षाचे असणार आपला संबंध छेदू शकतो. संसारातून आपण या वृक्षाचे जे प्रतिबिंब आहे त्याला सर्वस्व न मानता जे प्रमुख वटवृक्ष आहे त्याला जाणणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर हे वटवृक्षाचं जे प्रतिबिंब काय आहे हेही जाणणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी अनासक्ती आहे ती निर्माण होऊ शकते. नाहीतर आपण या वटवृक्षालाच आसक्त राहू. पुढे प्रभुपाद म्हणतात हा वृक्ष म्हणजे खऱ्या वृक्षाचे प्रतिबिंब असल्या कारणाने ती ही एक हुबेहूब प्रकृतीच आहे. आता हा अतिशय महत्वाचा पॉईंट प्रभुपाद म्हणतात, कारण मायावादी जे आहे ते जगन मिथ्य म्हणतात. हे भौतिक जगत जे आहे हे पूर्णपणे मिथ्य आहे असं वारंवार म्हणतात. आणि त्यामुळे प्रभुपाद सांगतायत हे जरी प्रतिबिंब असलं तरी ते हुबेहूब प्रतिबिंब आहे, त्याला मिथ्य मानणं योग्य नाहीये. जर एखादी गोष्ट जर प्रतिबिंब आहे तर ते प्रतिबिंब नाही, त्या प्रतिबिंबाला महत्व दिलं जात नाही. पण प्रभुपाद म्हणतात की ह्या भौतिक प्रतिबिंबाला किंवा वृक्षाला महत्व देणं खूपच गरजेचं आहे, कारण ते हुबेहूब आहे, त्यात काहीही हुबेहूब प्रतिकृतीच आहे. प्राकृत जे काही आहे ते सर्व आध्यात्मिक जगतात आहे. निर्विशेषवादी निराकार ब्रह्मालाच या भौतिक जगतरूपी वृक्षाचे मूळ मानतात. आणि सांख्य तत्वज्ञानानुसार मुळापासून प्रकृती आणि पुरुष, त्यानंतर त्रिगुण, पंचमहाभूते, दशेंद्रिय, मन इत्यादी निर्माण होतात. तर सांख्य तत्वाबद्दल प्रभुपाद चर्चा करतात की सांख्य तत्वानुसार मुळापासून प्रकृती. आता आपण मूळ काय पाहतोय? मूळ म्हणजे हे जे काय आहे मूळ म्हणजे महत्त्व. महत्त्व. महत्त्वाबद्दल आपण चर्चा केली आणि या महत्त्वापासून पुढे काय होतंय? पुढे म्हणजे प्रकृती, पुरुष, त्यानंतर त्रिगुण, पंचमहाभूते, दशेंद्रिय, मन इत्यादी निर्माण होतात. आणि उर्वरित 180 अंशाचे आध्यात्मिक जगत असते. त्यामध्ये विशेष करून त्या सांख्य तत्वानुसार आपण पाहतो की 24 तत्वाद्वारे हे भौतिक प्रकृती बनली आहे. आता इथे एक आणखीन प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे की जसं आपण पाहतो की भौतिक जगत जे आहे हे मिथ्य आहे असं म्हटलं जातं, की ते नाहीच आहे, असा जो आहे हा मायावाद्यांचं तत्व आहे. तशाच प्रकारे आणखीन एक तात्विक विरोधाभास दिसून येतो बऱ्याच ठिकाणी, वैष्णव संप्रदायामध्ये सुद्धा, की आध्यात्मिक जगत जे आहे तिथून काहीच भौतिक जगतात येत नाही. म्हणजे कोणी ते एका इस्कॉनमध्येच ह्या गोष्टीवरती थोडासा संभ्रम होता, आता तो दूर झालेला आहे, की नथिंग फॉल्स फ्रॉम स्पिरिच्युअल वर्ल्ड, नॉट इवन अ लीफ फ्रॉम फॉल्स फ्रॉम स्पिरिच्युअल. म्हणजे वृक्षाचा एक पान सुद्धा आध्यात्मिक जगतातून पडत नाही. जर वृक्षाचं पान सुद्धा आध्यात्मिक जगतातून पडत नाही तर मनुष्यही आध्यात्मिक जगतातून येऊ शकत नाही. तर हा एक खूप मोठा तात्विक जो आहे विरोधाभास दिसून येत होता. तर त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की त्याच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे, की कशा प्रकारे, जसं प्रभुपाद वारंवार म्हणतात की आपण जे हो आध्यात्मिक जगतात होतो आणि आपण तिथे कृष्ण बनण्याची इच्छा केली आणि म्हणून आपण आध्यात्मिक जगत सोडून या भौतिक जगतामध्ये आलो. तर आपण या भौतिक जगतात आलो असं म्हटल्यानंतर हे भौतिक जगत जे आहे काहीतरी ही प्रकृती असणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो ही प्रकृती आहे ही अशी साधारण प्रकृती नाहीये, हे मिथ्य नाहीये, हे 24 तत्वांपासून बनलेली गोष्ट आहे. एखादी गोष्ट जेव्हा 24 तत्वांपासून बनते म्हणजे त्याचं काहीतरी एक्झिस्टन्स आहे, त्याचं काहीतरी वास्तव्य आहे. तर हे वास्तव्य जे आहे हे मिथ्य नाहीये, पूर्णपणे त्याचा नाकारता येणार नाहीये. आणि त्यामुळेच प्रभुपाद जेव्हा सांगतात की आपण ह्या आध्यात्मिक जगतात होतो आणि तिथून आपण जे आहे ह्या भौतिक जगतामध्ये आलो. आणि त्यामुळे हे जे हा जो विरोधाभास होता की नथिंग फॉल्स फ्रॉम स्पिरिच्युअल, की कोणतीही गोष्ट आध्यात्मिक जगतातून येत नाही, त्याच्यामध्ये जीवात्मा जो आहे हा स्वतःच्या इच्छेनुसार आध्यात्मिक जगतातून भौतिक जगतात येतो आणि या भौतिक जगतात राहतो. पण हे भौतिक जगत जे आहे ते एका स्वप्नासमान आहे. जेव्हा स्वप्नामध्ये व्यक्ती
पूर्णपणे स्वप्न व्यक्तीला जेव्हा स्वप्न पडतं त्यावेळेस त्या स्वप्नामध्ये तो व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे त्या त्या दुसऱ्या कुठल्या तरी प्रकृतीमध्ये जातो. म्हणजे एखाद्याला स्वप्न पडलंय की मी जो आहे आता सध्या वृंदावन धामात आहे आणि वृंदावन धामात मी जे परिक्रमा करत आहे, मग मी परिक्रमेमध्ये गोवर्धन परिक्रमा करतोय, मानसी गंगेला मी पोहोचतोय, तिथे दंडवत परिक्रमा केल्या, तिथून पुढे मी हरिदेवांचं दर्शन घेतलं, पुढे जाऊन मी वेगवेगळे जे कुंड आहेत त्या कुंडाचं दर्शन घेतलं, मग आपण शंकरशृंग कुंडाचं दर्शन घेतलं, गोविंद कुंडाचं दर्शन घेतलं, त्यानंतर पुढे गेलो आणि तिथे मी जे अप्सरा कुंड आहे, नवल कुंड आहे, कुचली कालोटा, असं वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन घेतलं. तो पूर्णपणे त्याच्यात लीन झाला. मग तो आता कुठे तो व्यक्ती, सध्या तो व्यक्ती वृंदावनात आहे, तो व्यक्ती इथे नाहीये. तर तशाच प्रकारे आध्यात्मिक जगतातून भौतिक जगतात येणं, कारण भौतिक जगताला प्रतिबिंब म्हटलेलं आहे, ते एका स्वप्नासमान आहे. त्या स्वप्नामध्ये जेव्हा व्यक्ती इथे येतो त्यावेळेस तो प्रत्येक कार्य करतो जे भौतिक व्यक्ती आपण जे काही कार्य करत आहोत किंवा जे भौतिक प्रकृती त्याच्याकडून कार्य करून घेते, की त्रिगुणांद्वारे जे भौतिक प्रकृती कार्य करून घेते. त्यामुळे असं हे म्हणणे योग्य नाहीये की आध्यात्मिक जगातून काहीच येत नाही, हे योग्य नाहीये. आणि हे त्याचबरोबर आपण हेही समजतो की हे भौतिक जगत जे आहे हे आध्यात्मिक जगत नसलं तरी त्याचं प्रतिबिंब आहे, हे आपल्याला नक्कीच समजतं. आतापर्यंतच्या चर्चेवरती कोणाचा काही प्रश्न आहे, काही संभ्रम, काही क्वेश्चन, कन्फ्युजन? म्हणजे एक प्रश्न होता. हम्म. हे जे आपण म्हटलंय हे वृक्ष आहे, हे एक रिअल खरा वृक्ष आहे का एक अॅनॉलॉजी म्हणून सांगितलेलं आहे? कसं बघायचं ह्याच्याकडे? ही एक अॅनॉलॉजी आहे गुरुजी, याला पूर्णपणे अॅनॉलॉजी म्हणून पाहायचंय. जो जो आपण म्हणतोय की प्रमुख वृक्ष म्हणजे आध्यात्मिक जगत आहे आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे भौतिक जगत आहे. हे भौतिक जगतामध्ये भौतिक जगत जे आहे हे पूर्णपणे आध्यात्मिक जगतासारखं नाहीये. जसं एक आणखीन उदाहरण द्यायचं म्हणलं तर आध्यात्मिक जगतामध्ये जे निकृष्ट आहे ते या भौतिक जगतात सर्वोत्कृष्ट आहे. जसं किंवा आनंद म्हटलं तर भौतिक जगतामध्ये सर्वात मोठा आनंद जो आहे हा शरीर संबंधातून, सेक्स डिझायर मधून येतो, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मधून सर्वोच्च आनंद मानला जातो ह्या भौतिक जगतामध्ये. पण आध्यात्मिक जगतामध्ये तो अतिशय निकृष्ट आहे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत प्रतिबिंब आपण जेव्हा म्हणतो, हे एक अॅनॉलॉजी म्हणून समजायचं की आध्यात्मिक जगतात शरीर संबंध एकदम निकृष्ट दर्जावरची मानलेली गोष्ट आहे आणि त्याचं प्रतिबिंब जे आहे हे सर्वात वरती असल्यामुळे त्याला उच्च स्तरावरती मानले ह्या भौतिक जगतामध्ये. तर त्यामुळे ही पूर्णपणे अनालॉजी आहे त्याच्यामध्ये जे काही आध्यात्मिक जगतात निकृष्ट आहे ते या भौतिक जगतात उत्कृष्ट मानलेलं आहे. अजून एक प्रश्न होता प्रभूजी. ह्या वरच्या पॅराग्राफ मध्ये एक वाक्य आलेलं आहे, प्रतिबिंबित भौतिक प्रकाशात वस्तू स्थित होण्याचे कारण म्हणजे इच्छा आहे. बरोबर. तर ह्याला थोडं एलॅबोरेट करता. इच्छा म्हणजे आपण जे तुम्ही इतक्यात सांगितलं की आपण कृष्ण बनण्याची इच्छा केली म्हणून हे असं झालं, तसं तसं हे समजून घ्यायचं का अजून काही वेगळा अर्थ आहे? बरोबर. सर्वात सर्वात प्रमुख म्हणजे आपण भौतिक जगतात येण्याची इच्छा केली, म्हणजे आपण वेगळं काहीतरी बनण्याची, वेगळं काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे हे भौतिक जगत बनवलेलं आहे. आणि त्यामुळे त्या इच्छेमुळे आपण इथे आहोत. आणि इथे आल्यानंतर सुद्धा एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावरती जाण्याची सुद्धा आपलीच इच्छा आहे, किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात धारण करण्याची सुद्धा इच्छा आपलीच आहे. आणि त्या इच्छेमुळे आपण इथे जास्तीत जास्त बांधले जात आहोत, किंवा या भौतिक प्रकृतीमध्ये आपण भौतिक प्रकाशात आपण स्थित होत आहोत. त्यामुळे इच्छा जी आहे लिहित आहेत की ज्याची इच्छा हा आध्यात्मिक जगतात जाण्याची म्हणजे हे हे छेदण्याची इच्छा आहे, तो हे छेदू शकतो भौतिक जगत. ठीक आहे. ओके ब्रो. हो प्रभू, येस, थँक्यू. अजून काही कोणाचं? प्रभूजी, येस ब्रो. तुम्ही किती छान उदाहरण सांगितलं कसं छान स्वप्न पडतं म्हणून. आम्हाला अशी कधी चांगली स्वप्न पडत नाहीत प्रभूजी. मलाही पडत नाहीत. मला वाटलं तुम्हाला पडत असेल म्हणून मी ते उदाहरण दिलं. मला वाटलं तुम्ही आता काही ट्रिक सांगणार आहे आम्हाला कसं पाडायचं असतं म्हणून. नाही नाही. पण पडेल, नक्कीच पडेल तुम्हाला स्वप्न. तुमची इच्छा आहे, भगवंत पूर्ण करतील. आणि अशी स्वप्न पडावीत हीच आपली इच्छा आहे आणि हीच आपले म्हणजे असे स्वप्न पडत राहावेत. ठीक आहे, पुढे वाचूयात. प्रभूजी, हा. मग जो आध्यात्मिक जगतातील जो आता जे म्हणजे आहे ते मग कशाच्या आधारे आहे? आध्यात्मिक जगतामध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो की आता ते आध्यात्मिक जगताला ते वटवृक्ष म्हणलंय तिकडचं ऍक्च्युअल, आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे भौतिक जगत. बरोबर.
मग ते ज्यात ऍक्च्युली तो जो वृक्ष आहे म्हणजे तो कोणत्या आधारे आहे, कुठल्या आधाराने उभा आहे तिकडचा वृक्ष, आणि सेम आपला मग भौतिक जगत कशाच्या आधाराने आहे? छान प्रश्न आहे. तर तिथे स्त्रोत जो आहे हा भगवंतांचा पूर्णपणे स्त्रोत आहे. इथे जी आहे ही भौतिक शक्ती स्त्रोत आहे. आध्यात्मिक जगतामध्ये कृष्णापासून सर्व गोष्टींची उत्पत्ती किंवा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कृष्णापासून विस्तारित होतात. भौतिक जगतामध्ये आपण पाहतो जसं इथे सांगितलंय की भौतिक प्रकृतीच्या द्वारे 3 गुणांद्वारे म्हणजे महत्त्वाद्वारे पूर्णपणे विस्तार होतो 24 बाकी तत्वांचा आणि बाकी 23 तत्वांचा. आणि त्या 23 तत्वांचा जो विस्तार म्हणजे हे प्रतिबिंब रूपी वृक्ष आहे. आध्यात्मिक जगतामध्ये विस्तार पाहायला पाहिजे. तो एक्झॅक्टली माहित नाही पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तिथे पूर्ण विस्तार जो आहे हा एक्सपान्शन जे होतं ते कृष्णाद्वारे एक्सपान्शन होतं तिथे, किंवा आपण ज्याला समजू शकतो आणखीन विस्ताराने की बलरामजींद्वारा त्याचं एक्सपान्शन होतं पूर्णपणे. म्हणजे कारण तसा एक प्रश्न होता इकडं, भौतिक जगाचा वृक्ष कुठल्या आधाराने उभा आहे असा परीक्षेसाठी. भक्ती वृक्षाचा तुझं महत्त्वाद्वारे तो पूर्ण त्याच्या आधारावरती तो उभा आहे महत्त्वाद्वारे. आणि त्याचे बाकीचा विस्तार रूपे जे 24 तत्व आहेत प्रमुखतेने महत्त्वाद्वारे. कारण मूळ जो आहे हा आधार आहे ना कुठल्याही वृक्षाचा. येस. ठीक आहे पुढे. यस माताजी बोला. माताजी आवाज कट होतो तुमचा, कळत नाहीये काय म्हणतात तुम्ही. नाही माताजी तुम्ही रेंज मध्ये नाही वाटतं, आवाज येत नाहीये. हरे कृष्णा. हा यस माताजी आता व्यवस्थित. प्रभूजी इथं दिलंय ना की ह्या वृक्षाचा अंत नाहीये. अंत नाहीये म्हणजे हे प्रत्येक जीवात्म्याच्या साठी ह्या वृक्षाचं वर्णन केलेलं आहे का? जसं त्याच्या त्या इच्छा किंवा तो आसक्त राहतो भौतिक जगामध्ये, मग त्याच्या आसक्तीमुळे तो परत वेगवेगळ्या योनीमध्ये फिरत राहतो. मग त्या तसं तसं त्याच्या पापमय क्रिया किंवा त्याच्या जे कर्माचे फळ आहेत त्याच्यानुसार त्याला जन्म मृत्यू याच्यामध्ये वृक्षामध्ये फिरावं लागतं, म्हणून त्याचा अंत नाही असं सांगितलेलं आहे का? बरोबर माताजी. आपण कधी या वृक्षाच्या संबंधात आलोय आणि कधी या वृक्षाच्या किती किती जन्मांपासून किंवा किती कालावधीपासून आपण या वृक्षाबरोबर आहोत. आणि जोपर्यंत तो व्यक्ती ह्या वृक्षाला जाणू शकत नाही पूर्णपणे तोपर्यंत तो वृक्ष जो आहे हा त्याच्या जीवनामध्ये वाढत राहणार आहे. किंवा दुसरी गोष्ट ही भौतिक प्रकृती जी आहे ही एकदम अनंत रूपाने वाढत चाललेली आहे. आणि ही अनंत रूपाने वाढत आहे किंवा अनंत अनंतही त्याचा कुठे तो संपतीये ही प्रकृती किंवा ह्या झाडाची वृक्ष त्याच्या फांद्या कुठे संपतात हा कोणताही जीवात्मा त्याला समजू शकणार नाहीये. हेही त्याला आपण समजतो. त्यामुळे ह्याचा अंत असं काही नाहीये. आणि दुसरी आणि मग गोष्ट की भौतिक हा जगत जसं आध्यात्मिक जगत हे प्रतिबिंब आहे. आपण पाहतो हा की वर्णन असं करण्यात आलेलं आहे की पूर्ण जो आध्यात्मिक आणि भौतिक प्रकृती जी आहे त्याचं जो वर्णन केलं त्याची तुलना जर केली तर आध्यात्मिक जगत जे आहे हे 75% आहे आणि 3/4 आहे आणि भौतिक हा जगत जे ठीक. आहे हे 1/4 आहे. हा आणि हे 1/4 25%. भौतिक जगताचं जे प्रतिबिंब आहे तेही अनंत रूपाने त्याचा अंत कोणी शोधू शकणार नाहीये की कुठे त्याचा अंत होतो. हम्म त्यामुळे हे असं अनंत रूपी जे अनेक ब्रह्मांडाचं जे भौतिक संसार आहे तो हम्म. तसा आहे हे आपण समजतो की त्याचा अंत काही नाही हे आपण समजतो. पण मग पानांनाच का बरं उपमा दिली आहे प्रभूजी? वेदांच्या मंत्रांची किंवा ह्याची पानांनाच का बरं दिली उपमा? किंवा फांद्या पण असतात ना त्याच्याद्वारे, जसं आता ते वटवृक्षाचा फोटो पण पाहिलेला आहे आपण, तर जसे जसे खाली येतात तसं वेगवेगळ्या योनी दाखवलेल्या आहेत आणि थोडं थोडं जसं वरती जातोय खोडाकडे त्या वृक्षाच्या तसं त्याची प्रगती दाखवलेली आहे. तर मग इथे पानांद्वारे कसं प्रगती, म्हणजे मला ते थोडं समजलं नाहीये. पानांना का बरं उपमा दिलेली वेदांची, वैदिक मंत्रांची? जसं जे मी ऐकलं होतं त्याच्यानुसार 2 गोष्टींद्वारे जे हे वृक्षाचं पोषण होतं, एक आहे पानं आणि दुसरी जी आहे ते म्हणजे मुळं. म्हणजे पानांद्वारे जो सूर्यप्रकाश घेतला जातो, आपण हे तुम्ही बायोलॉजीमध्ये पण शिकला असाल, पानांद्वारे जो सूर्यप्रकाश येतो एक तो पोषक ठरतो वृक्षासाठी. आणि मुळांद्वारे जे अन्न पाणी किंवा जे काही जे आहे गरजेच्या गोष्टी तो वृक्ष धारण करतो. आणि त्या दोन्हीच्या द्वारे वृक्ष जो आहे तो टिकतो. किंवा आणि इनफॅक्ट पानांद्वारे जो आहे वृक्षाचं श्वसन क्रिया सुद्धा होते. आणि त्यामुळे ही पानं महत्वाची आहेत. त्यामुळे त्या पानांची तुलना जी आहे ही वैदिक मंत्रांशी केलेली आहे. ही वैदिक मंत्र जे आहेत हे प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी पोषक ठरतात.
आणि त्यामुळे हे जे वृक्षाच्या मध्ये ही जी पानं जी आहेत ती महत्वाची आहेत त्याच्यामध्ये. त्यामध्ये मुळांचं आणि पानांचं महत्व सांगितलेलं आहे की मुळं जे आहेत या मुळांद्वारे हे महत्त्वाच्या त्रिगुणांद्वारे ही भौतिक जगताचा वृक्ष जो वाढवतात त्या मुळांद्वारे त्याचं पोषण होतं. पुढेही आपण पाहणार होतो की कशा प्रकारे त्रिगुणांनी ह्याचं पोषण होतं. 3 गुणांद्वारे भौतिक वृक्षाचं भौतिक वटवृक्षाचं पोषण होतं त्याचे आपण पुढच्या श्लोकात वर्णन पाहणार आहोत. तर वटवृक्षाची मुळं आणि पानं ह्या दोघांचं वर्णन करण्यात आलं. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभू. यस मात्र. प्रभूजी एका लेक्चर मध्ये ऐकलं होतं मी हे 15व्या अध्यायावरच म्हणजे आपल्याच एका प्रभूजींचं त्याच्यामध्ये ऐकलं होतं की वेदांची उपमा दिली कारण वेद अनंत आहेत आणि आपण त्यांना जाणून घेण्याची आपली इतकी पात्रता नाहीये. त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करत न बसता त्या फांद्या छाटून जो वेदांचा स्रोत आहे त्याच्याकडे फोकस करून ह्या वृक्षाच्या फांद्या छेदून कसं पुढे जाऊ शकतो याच्यावरती फोकस देणं आपण जास्त गरजेचं आहे की कारण वेद आपल्याला जाणणं शक्यच नाहीये. त्यापेक्षा वेदांचा स्रोत कोण आहे त्याच्यावरती फोकस करा आणि या वृक्षाच्या फांद्या छेदून तुम्ही पुढे कसं जाऊ शकाल हे या अध्यायातनं घेण्यासारखं असं मी एका लेक्चर मध्ये ऐकलेलं होतं. पुढच्या पॅराग्राफच्या शेवटच्या 2 लाईन मध्ये तेच दिलेलं आहे. अच्छा हो का बरं. आता माताजींनी जे सांगितलं ना बरोबर ते शेवटच्या पॅराग्राफ मध्ये शेवटच्या 2-3 लाईन मध्ये आहे. अच्छा. चला वाचूयात आपण पुढे. पण प्रभूजी जर फांद्या छाटल्या तर पानं कुठून राहणार मग? वाचूयात प्रभूजी सांगतात रूपात पुढे एक्सप्लेन करतात. भौतिक जगत एक विकृत प्रतिबिंब आहे म्हणून आध्यात्मिक जगतातही या भौतिक जगताप्रमाणे वैविध्यता असली पाहिजे आणि ती वास्तविक असली पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की प्रकृती ही भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे आणि पुरुष हे स्वतः भगवंत आहेत. व्यक्त सृष्टी ही भौतिक असल्या कारणाने अनित्य आहे. कोणतेही प्रतिबिंब हे असत्य असते कारण ते कधी दिसते तर कधी दिसत नाही. ही भौतिक प्रकृती जी आहे ही नित्य नाही अनित्य आहे आणि त्याचं वर्णन करताना पुढे सांगतात रूपात की प्रतिबिंब आहे हे कधी दिसते आणि कधी नाही अशा परिस्थितीमध्ये असते. वास्तविक वृक्षाचे हे प्राकृतिक प्रतिबिंब छेदले पाहिजे. जेव्हा मनुष्याला वेदवेत्ता म्हटले जाते तेव्हा असे गृहीत धरण्यात आले आहे की या भौतिक जगताची आसक्ती कशी छेदावी हे तो जाणतो. तर जो वेदवित्ता आहे जो वेदांना जाणतो त्याच विशेष करून वेदेश सर्वे अहम एव वेद जो जाणतो तो या वृक्षाची त्याला भेदू शकतो. वास्तविक वृक्षाचे प्राकृतिक प्रतिबिंब छेदले पाहिजे जेव्हा वेदवेत्ता आहे. या भौतिक जगताची आसक्ती कशी छेदावी हे तो जाणतो. जर मनुष्याला आसक्ती भेदण्याची पद्धत माहिती असेल तर तो खऱ्या अर्थाने वेद जाणतो असे म्हणता येईल. जो वैदिक कर्मकांडांमध्ये आकृष्ट होतो तो या वृक्षाच्या हिरव्यागार पानांमध्ये आकृष्ट झाल्याप्रमाणे आहे. त्याची पानं जी आहे त्याची वेदनाची तुलना करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे की वेदांमध्ये बरेच आपण ह्याच्या आधी 3ऱ्या अध्यायामध्ये पाहतो की ते जेव्हा वेदांचं वर्णन येतं तर त्याच्यामध्ये सांगितले की वेद जे आहेत ते एका फ्लॉवरी वर्ड्स आहेत. म्हणजे वेद जे आहेत ते एका अशा प्रमाणे आहेत की एका पुष्पाची जशी रांगोळी काढली जाते किंवा पुष्प जे आहे ते अतिशय मनमोहक असतात आणि पुष्प जे आहे ते अतिशय सॉफ्ट असतात. त्यामुळे त्याच्या जाळ्यामध्ये कोणीही अडकू शकतो आणि वैदिक मंत्रांद्वारे किंवा वैदिक विधानांद्वारे व्यक्ती जो आहे हा बऱ्याच वेळा सकाम कर्म करण्यामध्ये लागलेला असतो आणि अशा सकाम कर्मांमध्ये व्यक्ती जो आहे तो गुरफटला जातो आणि अशा वेळेला तो व्यक्ती जो आहे या पूर्णपणे या जंगलामध्ये म्हणजे ह्या वृक्षाच्या मध्ये गुरफटला जातो. त्यामुळे हिरव्या पानांवर इथं जे वर्णन करण्यात आलंय त्याचं आणखी एक कारण असं आहे की वेद जे आहेत हे व्यक्तीला पूर्णपणे भ्रमित करू शकतात आणि त्यामुळेच सांगण्यात आलंय जसं माताजीने सांगितलं की त्या व्यक्तीने जे आहेत हे त्या भौतिक जगताच्या ज्या फांद्या आहेत त्या छाटणं गरजेचं आहे. त्याच्या पूर्णपणे जे फांद्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत त्यांना छाटणं गरजेचं आहे. ज्याच्याद्वारे आपली इच्छा व्यक्त करतो आपण त्या इच्छा छाटणं गरजेचं आहे जेणेकरून आपण ह्या वैदिक वेदांच्या जंजाळामध्ये अडकणार नाही. त्याला वेदांचे वास्तविक प्रयोजन ज्ञात नसते. भगवंतांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे हा प्रतिबिंब वृक्ष छेदून आध्यात्मिक जगत रूपी वास्तविक वृक्षाची प्राप्ती करणे हे वेदांचे प्रयोजन आहे. तर वैदिक मंत्र जे आहेत पानं जी आहेत ही वेदाप्रमाणे जो ह्या वृक्षाला व्यवस्थितपणे जाणतो हा वेदवित्त आहे
पण व्यवस्थित जाणण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट त्याला जाणणं गरजेचं आहे की तो भगवंतांचा दास आहे आणि भगवंत सर्व काही आहे हे जाणणं गरजेचं. पण जो ही गोष्ट जाणत नाही तो ह्या पानांकडे आकृष्ट होऊन म्हणजे या वैदिक मंत्रांकडे आकृष्ट होऊन किंवा वैदिक विधाविधानांकडे असं आकृष्ट होऊन फक्त सकाम कर्मामध्ये लागू शकतो. आणि असा सकाम कर्मामध्ये लागलेला जो व्यक्ती आहे तो फक्त ह्या भौतिक संसारात गुरफटला जाणार आहे. आणि त्यामुळे ह्या पानांकडे आकृष्ट न होता आपण त्याच्यातून मर्म काढणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा वृक्ष छेदणं गरजेचं आहे. आणि हा वृक्ष छेदून आपण भौतिक संसारातून आध्यात्मिक संसारात प्रगती करणं अतिशय गरजेचं आहे. काही प्रश्न आहे कोणाचा? हा महत्वाचा श्लोक आहे, याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. काही प्रश्न असेल तर विचारा. कोणाला काही सांगायचं असेल तर सांगू शकतात. प्रभू याच्यामध्ये ते फांद्या छाटायचं असं म्हटलं म्हणजे ते पानं पण जातील म्हणजे पानं जातील म्हणजे वेद जे आहे ते आपल्याला कधी कधी भ्रमित करतात. ते आपण भ्रमित होणार नाही म्हणून त्या फांद्या छाटायचं म्हणजे विशेष बरोबर. छाटायचं असं आणि त्याला म्हटलं. छाटण्यासाठी आपल्याला भक्ती योगाचा पूर्णपणे आश्रय घेणं गरजेचं आहे. म्हणजे भक्ती योगात आपल्याला हे मर्म माहिती आहे की कृष्णाला शरणागत जायचंय. कृष्ण कृष्ण एक शरणम, सर्व काही कृष्ण सर्व काही येत. आणि जो व्यक्ती हे जाणतो तो वेदवित्त आहे, त्याला सर्व वेदांचं ज्ञान आहे. आणि त्यामुळे तो अशा वेदांच्या फ्लॉवरी वर्ड्सकडे आकृष्ट आकृष्ट आसक्त होत नाही. वेदांचे ते फ्लॉवरी वर्ड्ससाठी काय काय शब्द वापरला काय माहितीये कोणाला? हिरव्यागार पानांमध्ये हिरव्यागार हिरव्यागार पानांमध्ये जे मनमोहक जे आहे ज्या व्यक्तीला आकृष्ट करू शकतं. तो श्लोक माहिती आहे कोणाला? तिसऱ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन येतं की वेदाचा फ्लॉवरी वर्ड्स त्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे तो अडकला जातो. प्रभूजी 2.42 आहे तो बहुतेक. यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदन्ते विपश्चिता वेदवादरता पार्थ नान्यदस्ति वादिना कामात् मनः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोगेश्वर गतीम प्राप्ती. अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात. 2.42. बरोबर. अलंकारिक अलंकारिक जे आहे तो महत्वाचा शब्द आहे. बरोबर. प्रभूजी हे म्हणजे शुष्क ज्ञानी म्हणत का यांना? म्हणजे शुष्क ज्ञानीपेक्षा हे सकामकर्मी आहेत. हे सकाम कर्माद्वारे वेदांचा सहारा घेतात आणि वेदांचा मदत घेऊन आपल्या सकाम कर्मांद्वारे आपल्या जे काही भौतिक भोग इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ओके. वेदामध्ये सांगितलं जातं की अमुक अमुक तो आहे देवीला तुम्ही अमुक अमुक बळी चढवा किंवा तुम्ही अमुक अमुक तप करा, तपस्या करा, व्रत करा, उपवास करा, जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट प्राप्त होईल, ती गोष्ट प्राप्त होईल. ह्या सगळ्या गोष्टी वेदात दिलेल्या आहेत. म्हणजे आता आपण सध्या जे भागवतामध्ये ऐकतोय पुंसवान व्रत जे आहे किंवा आपण ते कात्यायनी व्रत पाहतो किंवा शिवजींच्या विशेष पूजेचं व्रत पाहतो, दुर्गेचं विशेष व्रत पाहतो. त्याच्याद्वारे सुंदर पत्नी प्राप्त होईल, सुंदर पती प्राप्त होईल, ऐश्वर्य प्राप्त होईल, चांगली मुलं प्राप्त होतील, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे उपवास, तप, दान ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सर्वांद्वारे व्यक्ती जो आहे हा आणि हे जे आहे हे केल्यानंतर त्याला त्या प्रकारचं भौतिक सुख प्राप्त होतं. आणि हे भौतिक सुख प्राप्त झाल्यानंतर त्याचा वेदांच्या ह्या गोष्टींवरती विश्वास जास्त वाढतो. कारण अल्टिमेटली प्रत्येक जण काहीतरी सुख शोधण्याच्या प्रयत्नात आहे. आणि तो त्यामुळे ह्या भौतिक जे हिरवीगार पानं आहेत त्या पानांकडे आकृष्ट होणार आहे. म्हणजे या वैदिक मंत्रांकडे किंवा वैदिक गोष्टींकडे आकृष्ट होणार आहे. आणि तो आकृष्ट होऊन ते भेदण्याचा हे जे वृक्ष छेदण्याचा किंवा भेदण्याचा तो विचारच करणार नाही. आणि ह्या प्रतिबिंबालाच तो सर्वस्व काही म्हणून इथेच राहणार. त्यामुळे कर्मकांड करणारी जे काही आहेत व्यक्ती त्यांचं जीवन जे आहे हे अतिशय दुर्भाग्यशाली आहे. कारण कर्मकांड करतात, काहीतरी वैदिक करतात, त्यांना वाटतं मी आध्यात्मिक आहे, पण ते अध्यात्म नाहीये पूर्णपणे. त्याच्यामध्ये भोगविच्छा भोगवृत्ती खूप काही आहे आणि ती भोगवृत्ती जास्तीत जास्त वाढत जाते. त्या भोगवृत्तीला पोषक सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात, त्यामुळे ती भोगवृत्ती वाढते. आणि त्यामुळेच हे वैदिक मंत्र जे आहेत त्यांची तुलना पानाशी हिरव्यागार पानांशी किंवा अलंकृत अशा गोष्टींशी केलेली आहे. त्याच्याकडे व्यक्ती नक्कीच आसक्त आणि आकृष्ट होणार आहे. आणि त्यामुळे तो जो आहे हा भौतिक जगतातून निरासक्त होणार नाहीये किंवा भगवत सेवा जी आहे त्या भगवत सेवेप्रती आसक्त होणार नाहीये. ओके प्रभूजी. ठीक आहे. येस प्रभूजी. पुढे श्लोक क्रमांक 2. पुढे शाखांबद्दल आणि मुळांबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. अदर्श ऊर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालः
अधश्च मूलानुन संततानि कर्मानुबंधानि बंधिनी मनुष्यलोके. या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. तर या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरल्या, सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्या पसरलेल्या. त्यांच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत आणि या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेलेली आहेत. तर मुळं जे आहेत ही त्रिगुण आहेत आणि या त्रिगुणांद्वारे, या मुळांद्वारे ज्या शाखा आहेत, ज्या ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसचं पोषण होत आहे. आणि ह्या शाखांना जे डहाळे आहेत, ते डहाळे म्हणजे त्याचे इंद्रिय विषय आहेत. म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाद्वारे व्यक्ती जो आहे हा नाचवला कसा जातोय त्याच्याबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचं कॉन्टॅक्ट, त्याचा संबंध जो आहे तो वेगवेगळ्या शाखांशी आहे आणि या शाखांना इंद्रिय विषय जोडले गेलेले आहेत. आणि ह्या अशा इंद्रिय विषयांच्या आजूबाजूला आणखी बरीचशी मुळं आहेत. जसं वटवृक्ष असतो त्याची मुळं खाली आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की त्याच्या पारंब्या ज्या मुळांसमान आहेत त्या पारंब्याही सर्व ठिकाणी आहेत. तर असं विचित्र वृक्ष आहे हे. ह्याचं मूळ वरती पण आहे, खाली पण आहे. ह्याची वृक्षाच्या ज्या फांद्या आहेत त्या खाली खाली पण जात आहेत आणि त्या वर पण पसरत चाललेल्या आहेत, सर्वत्र त्या पसरलेल्या आहेत. आणि तशा प्रकारे हा वटवृक्ष जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेलेली आहे. काही प्रश्न आहे, काही कन्फ्युजन आहे कोणाला या वृक्षाबद्दल? आता इथे जेव्हा वर्णन होतंय खाली आणि वरती जात आहे, तर ह्याच्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या चेतनेचे वेगवेगळे जीवात्मा आहेत. जसं 84 लाख योनी आहे, त्या 84 लाख योनीमध्ये 4 लाख योनी ज्या आहेत ह्या मनुष्याच्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त 8 लाख योनी ज्या आहेत ह्या बाकी वेगळ्या, म्हणजे ते वृक्ष आहेत, ते छोटीशी झाडं आहेत किंवा ते कीटक आहेत, ते जलचर प्राणी आहेत, ते उभयचर प्राणी आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मांसाहारी आहेत, शाकाहारी प्राणी आहेत, असे वेगवेगळ्या योनींमध्ये त्यांचं वर्णन होतं. आणि ह्या योनीनुसार काही योनी ज्या आहेत अतिशय निम्न स्तरांच्या आहेत, काही योनी ज्या आहेत ह्या उच्च स्तराच्या आहेत. आपण जर त्या चित्रकरणामध्ये पाहिलं, त्या फोटोमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये पाहतो की जे देवी देवता आहेत ते अतिशय उच्च स्तरावरती आहेत त्या वटवृक्षाच्या. आणि त्याचबरोबर बाकीचे पशु प्राणी जे आहेत ते अतिशय खाली निम्न स्तरावरती आहेत. तर ह्या ज्या ब्रांचेस, ज्या शाखांबद्दल जे वर्णन आहे की ज्या शाखा वरतीही पसरलेल्या आहेत आणि खालीही पसरलेल्या आहेत, तर त्या खाली ज्या शाखा आहेत त्या अतिशय निम्न स्तरावरच्या ज्या योनी आहेत त्यांच्यासाठी आहेत. आणि वरच्या ज्या शाखा आहेत ज्यांच्यावरती देवी देवता वगैरे किंवा बाकीचे मनुष्य आहेत त्यांच्या वरती त्या शाखा आहेत. आणि अशा प्रकारे हे जे वृक्ष जे आहे ते वर खाली अशा प्रकारे पूर्णपणे विस्तारित झालेलं आहे. तात्पर्य: वटवृक्षाचे अधिक विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. या वृक्षाच्या शाखा सर्व दिशांनी पसरलेल्या आहेत. खालच्या मांडूला मनुष्य, घोडे, गायी, कुत्रे, मांजर इत्यादी जीवांचा विविध योनी आहे. या जीवांच्या अभिव्यक्ती शाखांच्या खालच्या भागाशी आहे, तर वरच्या भागाशी देवता, गंधर्व आणि इतर सर्व अनेक उच्च जीवयोनी आहेत. ज्याप्रमाणे झाडाची वाढ पाण्याने होते त्याप्रमाणे या वृक्षाची वाढ त्रिगुणांनी होते. कधी कधी पाण्याच्या अभावामुळे असलेला ओसाड जमीन आढळते, तर कधी कधी आपल्याला हिरवीगार जमीन आढळते. त्याचप्रमाणे विविध प्राकृतिक गुण जेथे अधिक प्रमाणात तेथे त्या प्रमाणात विविध जीवयोनी अभिव्यक्त होतात. तर जशा जशा प्रकारे त्या गुणांचा प्रभाव जास्त आहे तशा तशा प्रकारे तिथे जे आहेत हे जीवात्मा त्या प्रकारचे दिसतात. एखादं जर तमोगुणाचा प्रभाव खूप जास्त आहे त्या ठिकाणी, तर तसे तमोगुणी व्यक्ती तिथे दिसून येणार आहेत. ज्या ठिकाणी रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे तिथे रजोगुणी दिसणार. जिथे सत्वगुणाचा प्रभाव जास्त आहे तिथे सत्वगुणी व्यक्ती आहेत. किंवा काही असे जागा आहे जिथे जीवात्मा जास्त आढळत नाही आहेत, कारण तिथे जो आहे हा सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाचा प्रभाव कमी आहे तिथे, किंवा तिथे फक्त काहीतरी एकच कुठला तरी गुण जो आहे तो प्रामुख्याने. अशा प्रकारे हा भौतिक संसार जो आहे अतिशय विचित्र विस्तार आहे त्याचा. आणि हा विस्तार पाहताना कृपया पृथ्वीचा किंवा भारत देशाचा विचार करू नका.
हा विस्तार जो आहे हा, हे भारत देश किंवा ही पृथ्वी जी आहे एका छोट्याशा मोहरीच्या दाण्याप्रमाणे, त्याचा विस्तार जो आहे हा अतिशय विशाल आहे. जेव्हा आपण 5व्या स्कंदामध्ये जेव्हा ह्या पूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार पाहणार आहोत किंवा ह्या पूर्ण सृष्टीची निर्मिती पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपण पाहतो की असे कित्येक ग्रहतारे जिथे काहीही जीवात्म्यांचा अभाव आहे पूर्णपणे. तसे जीवात्मे तिथे नाही आहेत, त्यांचा पूर्णपणे अभाव आहे तिथे. किंवा काही अशा जागा आहेत जसं आपण पाहतो की मेरू पर्वत आहे, आणि त्या मेरू पर्वताच्या वरती जे आहेत ते 3 लोक आहेत, आणि मेरू पर्वताच्या खाली जे आहेत हे मेरू पर्वतापासून स्वर्गलोक आणि बाकीचे खालचे 3 लोक जे आहेत ते आढळतात. तर या मेरू पर्वताच्या पायथ्याशी अशी काहीही कुठलीही जीवसृष्टी नाहीये. आणि हा खूप मोठा भाग आहे तो मेरू पर्वताच्या पायथ्याशी जो आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की इथे जिथे जिथे जसं पाणी जशी जशी जमीन ओसाड आहे, जशी जमीन जी आहे ही नापीक आहे, तसं तशा प्रकारे तिथे पीक येत नाही असं प्रोपर सांगतात. तशा प्रकारे जिथे त्रिगुणांचा अभाव आहे तशा ठिकाणी तिथे त्या प्रकारचं निर्मिती होते. झाडांच्या डहाळ्यांना इंद्रिय विषय मानण्यात आले आहे. प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आपण विविध इंद्रिय विकसित करतो आणि इंद्रियांद्वारे विविध प्रकारच्या इंद्रिय विषयांचा उपभोग घेतो. शाखांच्या अग्रभागी कान, नाक, डोळे इत्यादी इंद्रिय आहेत आणि ही इंद्रिये विविध इंद्रिय विषयांच्या उपभोगाशी संबंधित आहेत. डहाळ्या म्हणजे शब्द, रूप, स्पर्श इत्यादी इंद्रिय विषय आहेत. अंगीभूत मूळ म्हणजे राग आणि द्वेष आहे, जी विविध प्रकारच्या दुःखांची आणि इंद्रिय भोगाची उपफळे आहेत. पुण्य आणि पाप वृत्तीचा या दुय्यम मुळांपासून विकास झाल्याचे मानले जाते आणि ही मुळे सर्व दिशेने पसरली असतात. प्रमुख मूळ ब्रह्मलोकांपासून तर मानवीय ग्रहलोकांपासून इतर मुळे विस्तारतात. उच्चतर लोकांमध्ये आपल्या विविध पुण्य कर्मफळांचा भोग घेतल्यावर मनुष्य पुन्हा खाली या पृथ्वीवर येतो आणि उच्च लोकाच्या पुनःप्राप्तीकरिता पूजा, सकामकर्मे इत्यादी करतो. या मनुष्य लोकाला कार्यक्षेत्र मानले जाते. ठीक आहे, काही प्रश्न आहे कोणाचा? कशा प्रकारे ह्या शाखा आहेत आणि या शाखांच्या ज्या डहाळ्या आहेत त्या कशा प्रकारे इंद्रिय आणि इंद्रिय विषय वस्तू आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. श्लोक क्रमांक 3. तर ह्या आता ह्या वटवृक्षाला आता छेदायचं आहे, तर कसं छेदायचं याचं 3 आणि 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले. न रूपमेस्येह तथोलभ्यते तथोपलभ्यते नान्तो न चार्दिनं च समत्समप्रतिष्ठा अश्वत्थमेन सविरूढमूल मत्संगशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितत्वं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिं प्रसूता पुराणी. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. त्याचा अंत या त्याचा जो मध्य आहे किंवा आधार आहे तो कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. तर निश्चयाने, दृढ निश्चयाने जे अनासक्तीचं जे शस्त्र आहे म्हणजे डिटॅचमेंट, अनासक्तीद्वारे याला छेदणं गरजेचं आहे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला या ठिकाणी शरण गेले पाहिजे. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसूता पुराणी. ही जी प्रवृत्ती आहे अतिशय पुराण आहे, जी अतिशय अनादी कालापासून आलेली आहे आणि अशा परमपुरुषाने ज्याने ही प्रकृतीची निर्मिती केली आहे त्यांना आपण शरणागत जाणे अतिशय गरजेचं आहे. आणि अशाच ठिकाणी जाणं गरजेचं आहे आपल्याला, ज्या तिथून
ततः पदम तत् परिमार्गितव्य यस्मिन गत्वा न निवर्तन्ति भूयः. अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे जिथून पुन्हा परत येणार नाही. यद गत्वा न निवर्तन्ति तव धाम परमम मम. अशा भगवंताच्या धामात जाणं गरजेचं आहे तिथून पुन्हा इथे येणं नाही. तर हे जे वृक्ष आहे याचा काही आधी अंत आधार कोणी जाणू शकलेलं नाहीये आणि मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या वृक्षाला निश्चयाने, अतिशय दृढ निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे डिटॅचमेंट त्याचे ह्या वृक्षाला छेदण्यासाठी एक शस्त्र आहे त्याच्याबद्दल वर्णन करण्यात आलेलं आहे. मी हे उदाहरण नेहमी देतो की एक व्यक्ती आहे, तो प्रवास करतोय आणि प्रवास कसा करतोय तर त्याने एक ट्रक आहे, त्या ट्रक मधून बऱ्याचशा रस्त्या लटकलेल्या आहेत आणि त्या रस्त्या ज्या आहेत त्या त्यांनी त्या पकडलेल्या आहेत आणि तो ट्रक जो आहे तो त्या बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणून जातोय. तो चिखलातून जातोय, पाण्यातून जातोय, खड्ड्यातून जातोय आणि हा माणूस जो आहे हा अतिशय यातना भोगत आहे. आपण याची 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केले, 5व्या अध्यायातही याचं वर्णन केलं होतं की माणूस जो आहे, मनुष्य जो आहे तो वेगवेगळ्या यातना भोगतोय कारण तो त्याची जी ती रस्सी आहे ती पकडली आहे आणि ती रस्सी पकडण्याचं पाठीमागचं कारण हे आहे की त्या ट्रकमध्ये त्याला खाण्याचे पदार्थ, त्याला भोग घेण्याचे वेगवेगळे पदार्थ ठेवण्यात आले आणि त्याला असं वाटतंय की ह्या रस्सीला धरून मी ह्या ट्रकच्या आतमध्ये जाऊन हे वेगवेगळ्या प्रकारचे भोग घेणार आहे आणि तो त्या 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 प्रयत्नामध्ये तो अतिशय भयंकर यातना भोगत आहे. तर त्याला काय करणं गरजेचं आहे? त्याला एक चाकू घेणं किंवा काहीतरी तलवार घेणं गरजेचं आहे आणि ती रस्सी जी आहे ती कापणं गरजेचं आहे जेणेकरून त्याची ह्या यातनेतून सुटका होऊ शकते. पण त्याची भोग करण्याची किंवा सकाम कर्माची जी इच्छा आहे त्या सकाम कर्मांच्या इच्छेमुळे तो ती छेदत नाहीये आणि ते छेदण्यासाठी ज्ञानरूपी तलवार असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळेच इथेही वारंवार वर्णन करण्यात आलेलं आहे की आपल्याला ह्या वटवृक्षाला छेदणं गरजेचं आहे आणि ते छेदण्यासाठी वेदवित्ता होणं गरजेचं. आणि जेव्हा तो व्यक्ती वेदवित्ता होतो म्हणजे त्याला हे जाणतो की वेदेशे सर्वेर अहम एव वेद्य, म्हणजे कृष्ण जे आहे ते वेदांचे सार आहे, तो हे जाणतो. आणि जेव्हा तो हे जाणतो त्यावेळेस कृष्णाप्रती भगवत सेवा जी आहे त्याच्याबद्दल त्याची आसक्ती वाढते आणि भगवत सेवेबद्दल आसक्ती वाढल्यानंतर त्याची या भौतिक संसारातून अनासक्ती जी आहे ती निर्माण होते आणि त्यामुळे या अनासक्तीद्वारे व्यक्ती या वृक्षाला, या वटवृक्षाचे जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाला छेदून जाऊ शकतो. त्यामुळे ती अनासक्ती जी आहे ती अतिशय प्रबळ किंवा दृढनिश्चयी करायची असेल तर आपल्याला कृष्ण सेवेप्रती आसक्ती वाढणं अतिशय गरजेचे आहे. तुम्ही जर आज कदम कृष्णगुरूंचा क्लास ऐकला असेल तर त्याच्यामध्ये कोणी प्रश्न विचारला होता, त्याच्यामध्ये वर्णन करण्यात आलं होतं की वेगवेगळे व्यक्ती जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे वैकल्प करतायत जेणेकरून त्यांना मुक्ती प्राप्त होईल. पण भगवत भक्त जे आहेत हे मुक्तीच्या पाठीमागे लागलेलेच नाही आहेत. भगवत भक्त जे आहेत त्यांना एकच, गौडी वैष्णव विशेष करून जे आहेत हे मुक्तीच्या पाठीमागे नाही आहेत. गौडी वैष्णवांना फक्त कृष्ण सेवेमध्ये आसक्ती हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. कृष्णाने जसे मारोबी राखोबी जो इच्छा तुम्हाला, म्हणजे कृष्ण तुमची जी काही इच्छा ती तुम्ही करा, आम्हाला भौतिक संसारात ठेवायचं किंवा आध्यात्मिक, पण तुमच्या सेवेप्रती जी गोडी आहे, तुमच्या सेवेप्रतीची जी तीव्रता आहे, जी सेवेप्रतीची जी आसक्ती आहे ती निर्माण व्हावी. आणि जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये कृष्ण सेवेप्रतीची आसक्ती निर्माण होते तर त्यावेळेस ह्या भौतिक संसारापासून अनासक्ती जी आहे ती अतिशय साधारण होऊन जाते. पण ज्याची कृष्ण सेवेप्रती आसक्ती नाहीये आणि तो अजूनही वेदांचे जे अलंकृत शब्द आहेत किंवा वेदांचे जे हिरवेगार पानं आहेत त्याच्यामध्ये गुरफटलेला आहे, अशा व्यक्तीला निश्चयाने म्हणजे कृत्रिम रूपाने त्याला अनासक्ती निर्माण करावी लागते आणि अशा कृत्रिमरित्या केलेली जी अनासक्ती याच्याद्वारे तो ह्या भौतिक प्रतिबिंबाला छेदण्यासाठी त्याला मदत होते. आणि त्यामुळेच ज्ञानयोगी, कर्मयोगी, अष्टांग योगी जे आहेत त्यांना कृत्रिमरित्या ह्या गोष्टीचा प्रयत्न करावा लागतो. पण जो भगवत भक्तीमध्ये लागलेला आहे किंवा जो भक्ती योगी आहे त्याच्यासाठी अशी अनासक्त रूपी शस्त्र जे आहे हे लवकरात लवकर तो वापरू शकतो आणि त्याच्याद्वारे ह्या भौतिक प्रतिबिंब जे आहे त्या प्रतिबिंबाला तो छेदून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे इथे सांगण्यात आलेलं आहे की व्यक्तीने हे प्रतिबिंब छेदण्यासाठी, म्हणजे हे भौतिक संसाराची जी मुळं आहेत त्यांना, जी खोलवर गेलेली जी मुळं आहेत त्यांना छाटण्यासाठी निश्चयाने अनासक्ती रूपी जे शस्त्र आहे ते वापरणं गरजेचं आहे. आणि हे फक्त शस्त्र वापरणं गरजेचं नाही, जेव्हा हे छेदतोय त्याच्यानंतर त्याला अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे जिथून तो पुन्हा
या भौतिक संसारामध्ये ह्या जंजाळात येणार नाही. ठीक आहे, तात्पर्य वाचूयात. काही प्रश्न कोणाचा? तर इथेही आपण पाहतो, इथेही भक्ती योगाचं वर्णन करण्यात आले आहे. तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. प्रपद्ये म्हणजे शरण जाणे. तर शरण जायचे कोणाला? च आद्यम पुरुषम, जो हे आद्य पुरुष आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांच्यापासून सर्वांची सृष्टीची निर्मिती होते. अशा परमपुरुषाला शरणागत जाणे. आणि ही शरणागतीची जी व्याख्या आहे ती भक्तियोगाची व्याख्या आहे. त्यामुळे इथेही आपण पाहतो की इथे भगवंत जे आहेत हे डायरेक्टली भक्ती योगाबद्दल चर्चा करत आहेत. तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की प्राकृतिक जगतात या वटवृक्षाचे वास्तविक रूप जाणणे शक्य नाही. या वृक्षाची मुळे वर असल्याने वास्तविक वृक्षाचा विस्तार दुसऱ्या टोकाला आहे. वृक्षाच्या भौतिक विस्तारामध्ये बद्ध झालेला मनुष्य वृक्षाचा विस्तार कुठपर्यंत झाला हे जाणू शकत नाही, किंवा वृक्षाचा आधी कुठे आणि अंत कुठे जाणू शकत नाही. जरी मनुष्याने वृक्षाचे कारण शोधले पाहिजे, मी माझ्या पित्याचा पुत्र आहे, माझे पिता अमुक अमुक पित्याचे पुत्र आहेत, अशा रीतीने शोध केल्यावर मनुष्य गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांप्रत येऊन पोहोचतोच. शेवटी या प्रकारे मनुष्य पुरुषोत्तम भगवंतांपर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा त्याचे शोध कार्य समाप्त होते. भगवतज्ञानी व्यक्तींच्या सत्संगाद्वारे मनुष्याने या वृक्षाचे आधी पुरुषोत्तम भगवान यांचा शोध घेतला पाहिजे. हे जाणल्यावर तो वास्तवतेच्या त्या मिथ्या प्रतिबिंबापासून हळूहळू अनासक्त होतो आणि ज्ञानाद्वारे वृक्षाशी असणारा संबंध छेदून वास्तविक वृक्षांमध्ये स्थित होऊ शकतो. तुम्ही जर कुठल्या पूजेला बसलात तर तुम्हाला गोत्र विचारलं जातं. गोत्र का विचारलं जातं? कारण त्या गोत्राद्वारे आपला जो संबंध आहे तो आपल्याला समजतो. कोणाशी संबंध आहे, कोणत्या ऋषीमुनींशी, कोणत्या सप्तऋषींचा आपला संबंध आहे, आणि त्यांच्याद्वारे संबंध जो आहे हा ब्रह्माजींशी आपल्याला समजतो. आणि ब्रह्माजींचा संबंध, ब्रह्माजींचा जन्म जो आहे हे भगवंतांच्या नाभीतून झालेला आहे. आणि त्यामुळे तशा प्रकारे आपण पाहतो की कशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे परमपिता आहेत आणि त्यांच्यापासून सर्व गोष्टींची उत्पत्ती झालेली आहे. आणि अशा उत्पत्ती करता किंवा परमपिता, पालन करता, पोषण करता जे भगवंत आहेत त्यांना शरणागत जाणं हेच फक्त हाच एक केवळ मार्ग त्या जीवात्म्याला असतो, दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. या संदर्भातील असंग शब्द अत्यंत महत्व आहे, कारण इंद्रिय भोग करण्याची आणि भौतिक प्रकृतीवर सामित्य जाणवण्याची आसक्ती फार प्रबळ आहे. तर इंद्रिय भोग करण्याची जी आसक्ती आहे किंवा जी इच्छा आहे, आणि त्याचद्वारे ह्या भौतिक संसारावरती स्वामित्व गाजवण्याची जी प्रबळ इच्छा आहे, ह्या इच्छेमुळे व्यक्ती आपण इथे अडकलेला आहे. शास्त्रांच्या आधारावर आध्यात्मिक विज्ञानाचे चर्चेवर अनासक्ती शिकवली पाहिजे आणि जे वस्तुतः ज्ञानी आहे त्यांच्याकडून श्रवण केले पाहिजे. भक्तांच्या सत्संगामध्ये याचप्रमाणे चर्चा केल्याचे फळ म्हणजे मनुष्य भगवत परत येऊन पोहोचतो. नंतर मनुष्याने सर्वप्रथम करण्याची गोष्ट म्हणजे भगवंतांना शरणागत जाणे. या स्थानाची प्राप्ती केली असता या मिथ्या प्रतिबिंब वृक्षावर पुन्हा कधीही परतावे या लागत नाही. त्या स्थानाने भगवान श्रीकृष्ण हे आदिमूळ आहे आणि त्यांच्यापासूनच सर्व गोष्टींचा उद्गम झाला आहे. त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी मनुष्याने त्यांना केवळ शरण गेले पाहिजे. हेच श्रवण कीर्तन आदी नवविधा भक्तीचे फळ आहे. या भौतिक जगताच्या विस्ताराचे श्रीकृष्ण मूळ कारण आहेत आणि याबद्दल स्वतः भगवंतांनी सांगितले आहे, अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ति. मीच सर्व गोष्टींचे उगमस्थान आहे आणि मनुष्य या भौतिक जीवनरूपी दृढ वटवृक्षाच्या बंधनावरून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांना शरणागत गेले पाहिजे. त्यांना शरणागत गेल्यावर आपोआपच तो सांसारिक विस्तारापासून विरक्त होतो. तर गौडीय वैष्णवांसाठी विरक्त होणे म्हणजे भक्तिमय सेवेमध्ये लागणे. आपल्याला हे व्यवस्थितपणे माहिती आहे की भक्ती जी आहे, भक्ती देवीचे दोन पुत्र आहेत, एक आहे ज्ञान आणि वैराग्य. तर वैराग्याद्वारे
भक्ती प्राप्त होत नाही किंवा ज्ञानाद्वारे भक्ती प्राप्त होत नाही, तर भक्तीद्वारे ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होतं, हे समजणं गरजेचं आहे. त्यामुळे भक्तीमध्ये तीव्रतेने जर व्यक्ती लागत असेल तर त्याला नक्कीच ज्ञानाची प्राप्ती होईल आणि त्याला जे आहे हे वैराग्य हे स्वाभाविकपणे येईल. आणि त्यामुळे अशा प्रक्रियेद्वारे तो हे जे भौतिक वटवृक्षाचं जे प्रतिबिंब आहे ते पूर्णपणे छेदू शकतो. काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी. यस प्रभू. ते आता गोत्राचं जे सांगितलं तुम्ही, जर आपल्याला आपलं गोत्र कन्फ्युज असेल किंवा माहित नसेल, तर आता आपण वैष्णव झाल्यानंतर आपलं गोत्र कुठलं आहे ते मूळ का काही चेंज होतं? तुमची दीक्षा झाली असेल तर तुमचं गोत्र जे आहे हे अच्युत गोत्र म्हणून सांगू शकता तुम्ही. तुमचा डायरेक्ट अच्युत भगवंत श्रीकृष्णाशी संबंध आहे आणि तसाही प्रत्येक जीवात्म्याचा कृष्णाशी संबंध आहे. त्यामुळे गोत्र आणि ह्या कुठल्याही कर्मकांडात आपल्याला गुरफटायचं नाही स्वतःला, त्यातून बाहेरच निघायचं. पण जरी तुम्हाला आपल्या काही आध्यात्मिक यज्ञामध्ये विधीमध्ये जर विचारलं तर तुम्ही अच्युत गोत्र सांगू शकता. ओके. हरे कृष्ण. ओके, पुढे श्लोक क्रमांक 5. तर शरणागत व्हायला सांगितलंय, तर त्या शरणागत होण्याची जी विधी काय आहे, कशा प्रकारे शरणागत व्हावं, याच्यासाठी श्लोक क्रमांक 5 आहे. निर्माण मोहा आध्यात्मित्वा गोळ्या संपल्या लगेच. हरे कृष्णा. द्वंद्वे विनुक्त सुख दुःख संगे गच्छन्त मूढा पदवं व्यवततः. या श्लोकाद्वारे आपण पाहतो की कशा प्रकारे आपण आपलं आध्यात्मिक स्वरूप जे आहे हे जाणणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपलं जे मिथ्या अहंकार आहे किंवा मिथ्या जे संघ आहे तो सोडणं गरजेचं आहे. निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त काम. जे खोटी प्रतिमा, मोह आणि असत संघांपासून मुक्त आहेत. खोटी प्रतिमा, मोह, निर्माण मोहा जितसंग दोषा, ते नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात. त्यांना या शाश्वत धामाची प्राप्ती होते. तर ज्यांना खोटी जी प्रतिष्ठा आहे, जसं चैतन्य महाप्रभू जे आहेत ते सांगतात की पूजा लाभ प्रतिष्ठा शुक्रेर विष्ठा. तर ह्या भौतिक जगतामध्ये पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा जी आहे, प्रत्येक व्यक्ती जो आहे हा वेगवेगळ्या प्रकारे प्राप्त करण्याचा त्याची इच्छुक असते की मला त्याची कोणी पूजा करावी, त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ व्हावा आणि त्याचबरोबर प्रतिष्ठा जी आहे त्यांचाही व्यक्ती जीवात्मा पाठीमागे लागले. म्हणजे 6 अनर्थांपेक्षा हे 3 जे आहेत हे अतिशय भयंकर गोष्टी आहेत आणि त्याची तुलना जी आहे ती शुक्रेर विष्ठेबरोबर केलेली आहे. महाराजाचं वर्णन करतात क्लासमध्ये राहताना सांगा, शुक्रेर विष्ठा म्हणजे काय असतं ते म्हणतात. शुक्रेर विष्ठा म्हणजे शुक्र म्हणजे डुक्कर आणि डुक्कर जे आहे ते बाकी जनावरांची विष्ठा खातं आणि त्याची विष्ठा म्हणजे अतिशय गलिच्छ आहे. आणि त्याची तुलना अशा करण्यात आलेली आहे की ही जी पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा आहे त्याची तुलना जी आहे शुक्रेर विष्ठाप्रमाणे केलेली. त्यामुळे जर प्रतिष्ठेच्या पाठीमागे कोणी लागत असेल की बाबा मी अमुक अमुक व्यक्ती आहे आणि असा अमुक अमुक व्यक्ती असल्यामुळे मला असा अमुक अमुक सन्मान मिळावा, आमदार आहे, खासदार आहे किंवा मी डबल PhD, ट्रिपल PhD आहे, मी जो आहे तो शिक्षक आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रतिष्ठा व्यक्ती डोक्यावरती आपल्या वेगवेगळ्या कॅप घालून फिरतोय कॅप्टनच्या, ज्या प्रतिष्ठेमुळे जो व्यक्ती आहे मग तो भक्तिमय जीवनामध्ये जर पाहिलं तर मग तो मी काउन्सलर आहे किंवा मी अध्यक्ष आहे, मी जो आहे मंत्री आहे, माझ्याकडे मी डिपार्टमेंटचा मुख्य व्यक्ती आहे, ह्या सगळ्या प्रतिष्ठेच्या जर टोप्या घालून व्यक्ती फिरत असेल तर तो व्यक्ती जो आहे तो दुसरं काही नाही पण ते आपल्या स्वतःची तुलना जी आहे ते शुक्रेर विष्ठेबरोबर करतो.
त्यामुळे प्रतिष्ठा, त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मोह. तर हा मोह जो आहे तो व्यक्तीला त्याला इल्युजन म्हणतो आपण, किंवा ज्याला जे आपण जसं आपण मृगजळाची तुलना करण्यात त्याचं वर्णन देतो, की जसा जो जो चातक पक्षी आहे हा फक्त पावसाचं पाणी पितो, पावसाचं जे पडून पडणारं पाणी ते पितो. आणि हा चातक पक्षी जो आहे हा मृगजळाला पाहून पाणी समजतो आणि त्याच्या पाठीमागे धावतो आणि आपला घसा कोरडा करून घेतो. त्याच प्रकारे आपणही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्याकडे मोहित होऊन जातो. आणि अशा मोहित झालेल्या गोष्टी आहेत त्यांच्या पाठीमागे आपण धावतो, पळतो आणि वाटतं की ह्या गोष्टीपासून मला आनंद प्राप्त होणार आहे, आणि अशी कोणतीही गोष्ट जी आहे ही आपल्याला आनंद प्राप्त करून देत नाही. बऱ्याचशा वस्त्र म्हणजे साड्यांच्या आणि कपड्यांच्या दुकानांची नाव असतात मोहक, मोहक पोशाख. आपलं जे मनमोहक पोशाख जे आहे तुम्ही पाहिलं असेल आपल्या मंदिरामध्ये चालू केलेलं आहे, ते भगवंतांचे वस्त्र बनवले जातात. तर ते भगवंतांचे वस्त्र जे असतील तर ते मनमोहक आहेत, भगवंतांची सेवा असेल तर ती मनमोहक असणे गरजेचं आहे. पण अशा कुठल्याही दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोहक नाही आहेत. आणि अशा बऱ्याचशा गोष्टींचा मोह जो आहे हा व्यक्तीला आहे. आणि सर्वात जास्त मोह जो आहे व्यक्तीला तो म्हणजे या शरीराशी आहे. या शरीराचा मोह जो आहे, आणि हे शरीर जे आहे हे मला सर्वोच्च प्रकारचा आनंद प्रदान करणार आहे, हे खूप मोठा भ्रम जो आहे तो जीवात्मा घेऊन चाललेला आहे. आणि त्यानंतर पुढची गोष्ट आहे जितसंग दोषा, म्हणजे असत्संग संघापासून मुक्त होणे. तर प्रतिष्ठा, मोह आणि असत्संग याच्यापासून व्यक्तीने मुक्त होणं गरजेचं आहे. जे नित्यत्व जाणतात, जे व्यक्ती आहे ते नित्यत्व जाणतात पूर्णपणे, की कशा प्रकारे इटर्नल सच्चित आनंद आपण जेव्हा करतो त्यातलं सत्य जो आहे, सनातनता आहे, ती सनातन गोष्टींना जो व्यक्ती जाणतो. भौतिक वासनेतून तो मुक्त झालेले आहेत, जे जीवात्मा भौतिक वासनेपासून मुक्त झालेले आहेत. विनिवृत्त कामान, काम शब्द वापरलेला आहे, काम म्हणजे कामवासना, आणि ह्या कामवासनेतून पूर्णपणे विनिवृत्त झालेले आहेत, निवृत्त झालेले आहेत. विनिवृत्त म्हणजे हा निवृत्त शब्द आहे. निवृत्त बरेचसे असे निवृत्त अधिकारी असतात, निवृत्त खासदार आमदार असतात, किंवा निवृत्त शिक्षक शिक्षिका असतात. तर निवृत्त म्हणजे त्यांचा संपलेला आहे कालावधी पूर्णपणे. तर तशाच प्रकारे ह्या कामवासनेचा जो कालावधी आहे तो पूर्णपणे आपण त्यातून निवृत्ती घेणं गरजेचं आहे. म्हणजे या निवृत्तीनंतर कसली पेन्शन एक्सपेक्टेशन ठेवलं गरजेचं नाहीये. तर अशा प्रकारे भौतिक वासनेतून मुक्त झालेला आहे. तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वातून तो मुक्त झालेला आहे. द्वंद्वर विनुर्मुक्त सुख दुःख संगे, सुख आणि दुःखांचे जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वातून तो मुक्त झालेला आहे. द्वंद्वाबद्दल आपण खूप वेळा चर्चा केली, त्यामुळे याच्यावरती चर्चा करणं आता गरजेचं नाही आहे. म्हणजे आता त्याच्याबद्दल चर्चा करायची म्हटल्यानंतर तुम्हीच मला बऱ्याच काही पॉईंट सांगू शकता की कशा प्रकारे द्वंद्वातून आणि विशेष करून सुख आणि दुःखाच्या द्वंद्वातून आपण मुक्त होणं गरजेचं. त्याच्यावरती महेश प्रभू आपल्याला पूर्ण भगवद्गीता कंप्लीट झाल्यानंतर एक सेशन पण देणार आहे, जो मी विसरणार नाही एवढ्या लवकर. आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावेत हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. तर कोणाला शाश्वत धामाची प्राप्ती होते त्याची पूर्णपणे लिस्ट दिलेली आहे. काय आहे? प्रतिष्ठा, मोह आणि असत्संग याच्यातून बाहेर निघणं, त्याचबरोबर कामवासनेपासून मुक्त होणे, सुखदुःखांच्या द्वंद्वातून पूर्णपणे मुक्त होणे म्हणजे समदृष्टी होणे, आणि त्याचबरोबर मोहरहित होऊन परमपुरुषाला शरणागत जाणे. कृत्रिमरित्या बाकीच्या गोष्टी करता येतात पण परमपुरुषाला शरणागत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याचबरोबर परमपुरुषाला शरणागत जाणे हेही अतिशय महत्वाचं आहे. आणि असा व्यक्ती जो आहे हा त्या शाश्वत धामाला प्राप्ती करू शकतो. कोणत्या शाश्वत धामाला? त्याचं मागच्या श्लोकात वर्णन करण्यात आलं होतं. ततः पदम तत्परिमार्गोत्तम यस्मिन गत्वा न निवर्तन्ति भूय, अशा ठिकाणी जायचं जिथून पुन्हा परत येणार नाही. अशा भगवंतांच्या शाश्वत धामाला जो व्यक्ती जायला इच्छुक आहे त्या व्यक्तीने खोटी प्रतिष्ठा, मोह, असत्संग यातून कामवासना यातून मुक्त होणे, सुखदुःखांच्या द्वंद्वातून बाहेर पडणे, आणि त्याचबरोबर मोहरहित होऊन परमपुरुषाला म्हणजे भ्रमातून, इल्युजन मधून बाहेर पडून पूर्णपणे परमपुरुष श्रीकृष्ण भगवंतांना शरणागत जाणे अतिशय गरजेचं आहे. काही प्रश्न आहे कोणाला? हो प्रभूजी, इथं बोला. म्हटलंय खोटी प्रतिष्ठा, मग अशी कुठे काही खरी प्रतिष्ठा पण असते का? हो, असते ना खरी प्रतिष्ठा. मी कृष्णाचा दास आहे ही खरी आपण भगवंतांचे दास आहोत. तेच हा, नाही ठीक ती आहे. खूप छान प्रतिष्ठा आहे.
वन शुड बी प्राऊड ऑफ बिंग कृष्णा सर्वंट. ठीक आहे प्रभूजी. ठीक आहे. हे तात्पर्य जे आहे हे अतिशय महत्वाचं तात्पर्य. या तात्पर्यातल्या प्रत्येक ओळ जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. तर ती आपण घरच्या अभ्यासासाठी देतोय. पुढच्या वेळेस आल्यानंतर न विचारता कृपया या तात्पर्यातल्या महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मला समजून सांगायचे आहेत. त्यानंतर येतोय अतिशय आवडता श्लोक, श्लोक क्रमांक 6, की तो व्यक्ती जो आहे तो अशा धामात जातो. ते धाम काय प्रकारे बाबा? आता चौथ्या श्लोकात सांगितलं की अशा धामात जाणं गरजेचं, तिथून परत यायचं नाहीये. त्यानंतर सांगितलं की असं शाश्वत धामाची त्याला प्राप्ती होते हे अशा विशेष गुणांमुळे. मग हे शाश्वत धाम आहे तरी काय प्रकार? त्या शाश्वत धामाची विशेषता सांगण्यात आलेली आहे. श्लोक क्रमांक 6, न तद्भासयतो सूर्य न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंत सांगतायत त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. जे या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. तर बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की कुठे बाबा आध्यात्मिक जगताचं वर्णन केलेलं आहे? हे इथे आध्यात्मिक जगताचं वर्णन केलेलं आहे. आध्यात्मिक जगत हे इतकं विशेष आहे ज्याला कुठलीही गोष्ट प्रज्वलित करण्याची गरज पडत नाही. त्या सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज याच्याद्वारे प्रकाशित करत नाही. तर वीज जो आहे, विद्युत एनर्जी जी आहे ही त्यावेळेस सुद्धा होती. विद्युत शक्ती जी आहे ती जेव्हा भगवंत कृष्णांनी भगवद्गीता सांगितली त्यावेळेस सुद्धा होती. त्यामुळे कोणत्याही शास्त्रज्ञांना असा गर्व नसायला पाहिजे की आम्ही जो आहे हा बल्ब तयार केला आणि त्या बल्बद्वारे जी आहे विद्युत शक्ती, प्रकाशमय विद्युत शक्ती जी आहे ही या जगतामध्ये आली. हा एक खूप मोठा भ्रम आहे. त्या भ्रमातून सुद्धा वैदिक शास्त्रज्ञांनी बाहेर निघणं गरजेचं आहे. फक्त सूर्यचंद्राद्वारे प्रकाशित होत नव्हता, तर त्यावेळेस त्या प्रकारची विद्युत शक्तीही होती ज्याच्याद्वारे अंधाराच्या वेळेस प्रकाश निर्मित केला जाऊ शकत होता. आणि त्यामुळे भगवंत सांगतात की माझ्या आध्यात्मिक धागामध्ये ह्याची कशाची गरज नाहीये. सूर्याची गरज नाही, चंद्राची गरज नाहीये, अग्नीची किंवा विजेचीही गरज नाहीये ज्याच्याद्वारे ते प्रकाशित केलं जाते. जे या धामाला पोहोचतात ते पुन्हा भौतिक जगतात परत येत नाही. यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. इथे भगवंत पूर्णपणे शाश्वती देतात या श्लोकाद्वारे की अर्जुन, ह्याच्या आधी मी तुला सांगितलं की अशा धामात जाणं गरजेचं आहे. या धामात जाण्यासाठी जी गरजेची क्वालिफिकेशन आहे तेही सांगितले. पण त्याचबरोबर मी या धामाची विशेषता सांगतो की हे माझं धाम असं विशेष आहे की तिथे गेल्यानंतर तू पुन्हा येणार नाहीये. आणि हा श्लोक ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मग मी आलोच कसा इथे? मी इथे आलोच कसा? जर त्या धामातून परत येत नाही कोणी तर मी आलो कसा? आणि त्यामुळे भगवंत सांगतात की एकदा तू येतोस, अनुभव घेतोस या भौतिक जगताचा, आणि एकदा भौतिक जगताचा अनुभव घेतल्यानंतर तू फक्त अनुभव घेत नाही, तर तो व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे ज्ञानमय होतो. आणि ज्ञानाच्या आधारावरती आणि विशेष करून भक्तीच्या आधारावरती आणि त्या भक्तीमध्ये भगवत सेवेप्रती, भगवत प्रेमाच्या प्रती आसक्त होऊन भगवत प्रेम प्राप्ती केल्यानंतर त्याला ह्या भौतिक जगतात कसलाही रस त्याला प्राप्त होत नाही. तर जीवात्मा जो भगवंतांचं विस्तार रूप आहे हा आध्यात्मिक जगतात होता. त्याचं तेवढंच भगवंतांवरती प्रेम होतं. त्याचं स्वरूप, ज्या स्वरूप स्थितीमध्ये तो भगवंतांची त्या प्रकारे प्रेममय सेवा करत होता. पण ती सेवा करत असताना कुठेतरी त्याची भौतिक इच्छा प्रबळ झाली आणि ती प्रबळ झाल्यानंतर तो भौतिक जगतातून आध्यात्मिक जगतातून भौतिक जगतात आला. आणि इथे हा भौतिक जगताचा भयंकर असा अनुभव घेऊन दुःखालय शाश्वतम अनुभव घेतल्यानंतर तो पुन्हा त्या शाश्वत जगतात जातो आणि तिथे गेल्यानंतर तो पुन्हा या भौतिक जगताकडे फिरून सुद्धा पाहत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तत् धाम परमं मम. असं जे परम, असं विशेष माझं धाम आहे जिथून एकदा गेल्यानंतर व्यक्ती पुन्हा येत नाही. काही प्रश्न कोणाचा? प्रभूजी, यस ब्रो. फक्त एक कमेंट आहे याच्यावरती. 8व्या अध्यायातला जो 21वा श्लोक आहे ना, तो बरोबर. सुद्धा एक्झॅक्टली याच अर्थाचा आहे. मी तोच त्याच्यावरती चर्चा करणार होतो. 8व्या अध्यायातला 21वा जो श्लोक आहे तोही याच प्रकारे अव्यक्तोक्षर इत्युक्स तमाहु परमां गतिम यह प्राप्यम न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. वेदांती ज्याचे अव्यक्त अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परमलक्ष्य म्हणून जाणले जातात, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही. य प्राप्तम न निवर्तन्ते यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम.
असं माझं विशेष परमधाम आहे. अक्षर ब्रह्मयोग मध्ये 8:21. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे? मग तात्काळ वाचूयात आणि मग विराम देऊयात. पहिला सेक्शन पूर्ण. हरे कृष्ण प्रभूजी. Yes. असं होत असेल का प्रभूजी की हे भौतिक जगत जेव्हा निर्माण करतात भगवंत, तेव्हा आपण वरतून पाहत असू आणि आपल्याला इच्छा वाटत असेल की हे काहीतरी खाली एक छान काहीतरी प्रकृती निर्माण झाली, मग आपण खाली जावं आणि सुख उपभोगावं, असं काही होत असेल का तिथे? इच्छा म्हणजे नेमकी काय होते मग तिथे? दोन गोष्टी आहेत प्रभूजी ह्याच्यामध्ये. एक तर स्वतःची एक इच्छा होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला माहित असतं की चोरी करणं योग्य नाहीये. चोरी केल्यानंतर मला जेलमध्ये जावं लागेल आणि जेलमध्ये गेल्यानंतर मला यातना भोगावं लागते. याचं त्या व्यक्तीला ज्ञान असतं, तरीही चोरी करण्याची इच्छा प्रबळ होते. आणि ती इच्छा प्रबळ झाल्यानंतर तो व्यक्ती जो आहे हा चोरी करतो, पकडला जातो आणि जेलमध्ये टाकला जातो. अशा प्रकारे जीवात्मा जो आहे याला थोड्याफार प्रमाणात ज्ञान होतं की भौतिक जगत काय आनंदाची जागा नाहीये. ती जरी निर्मित होत असते तरी ती काही विशेष जागा नाहीये. पण तरीही म्हणजे खुरापती किंवा एखाद्या जीवात्म्याला आपण वर्णन करतात ना, ह्या कलियुगाच्या जीवात्म्यांचं विशेष करून उपद्रवी. अशा उपद्रवी जीवात्मा जो आहे तो इच्छा करतो की मला काहीतरी जाऊन पाहायचंय, काहीतरी आहे तिथे. पाहतो मी, माहिती तिथे गेल्यानंतर त्रास होणार तरी एकदा जाऊन बघतो. तेही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्तही जीवात्माची इच्छा झाली म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली, असं प्रभुपाद वारंवार सांगतात की जीवात्माची इच्छा झाली म्हणून त्या प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सृष्टी निर्माण झाली. आणि त्यामुळे आपण पाहतो या भौतिक सृष्टी त्याचा आदी आणि अंत नाहीये. त्याचा विस्तार जो आहे हा अतिशय विशाल आहे. कारण जीवात्मा कोणत्या प्रकारची इच्छा करून या भौतिक संसारात आलाय ना, त्याची काहीच कल्पना करू शकत नाही. म्हणजे कोणी फक्त राजा राणीची इच्छा नाही आहे, तर कोणी भिकारी राहण्याची इच्छा केलेली आहे, कोणी डुकराच्या आणि गाढवाच्या जन्मात येण्याची इच्छा केलेली आहे, कोणी जो आहे तो देवी देवतांच्या जन्मात येण्याची इच्छा केली आहे. कुठल्या कुठल्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजींचं रूप जे आहे हे हजार हजार मुखांचं आहे. अशा प्रकारची इच्छा सुद्धा जीवात्मा करू शकतो की मला 4 मुखांनी संतुष्टी झालेली नाहीये, मला 1000 मुख पाहिजेत. किंवा इंद्र जो आहे त्याच्या शरीरावरती पूर्णपणे शरीर त्याच्या डोळ्यांनी बनलेलं आहे. त्याला तशा प्रकारचा शाप मिळाला तरीही तो तिथे आसक्त आहे, तरी त्याला ते त्याच्यात आनंद प्राप्त झाला किंवा त्याला त्याचं एका डुकराचे परिवारामध्ये सुद्धा तो आसक्त होऊन जातोय. त्यामुळे तशा प्रकारची इच्छा जी आहे, अशा वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी या सृष्टीचे निर्माण केलेली आणि त्याचा विस्तार होत राहतो. ठीक आहे. ओके. तर दोन प्रकार समजू शकतो. एक तर आपल्या इच्छेमुळे हा संसार निर्माण झालेला आहे किंवा त्या जीवात्म्याला त्याचं ज्ञात आहे, पण दुर्भाग्य असं आहे की तो ज्ञात असून सुद्धा तिथे काहीतरी खुरापती करण्यासाठी तो तिथे येऊन राहण्याचा प्रयत्न करतो. पण एकदा इथे आल्यानंतर जसं प्रभुपाद उदाहरण देतात आपल्या मुलाचं ना, की तो पंख्यामध्ये बोटं घालत होता. तर त्यांच्या मित्राने, प्रभुपादांच्या मित्राने सांगितलं की तू पंखाचं बटन बंद कर आणि त्याच्यानंतर जेव्हा तो पंखाचे पाते फिरतंय त्यावेळेस त्याला बोट आतमध्ये घालू दे. मग बोट आतमध्ये घातल्यानंतर जेव्हा त्याच्या बोटाला लागतं त्यावेळेस तो परत त्या बोटाकडे पंख्यामध्ये बोट घालत नाही. त्याला माहिती आपल्याला यात नव्हतं. किंवा आग आग जी आहे त्याच्यामुळे आपल्याला पोळलं जातं, चटके बसतात. हे कधी करतं? जोपर्यंत आपण आगीच्या संपर्कात येत नाही. लहान मुलांना फार सवय असते की तिथे आगी बसून जायचं आणि त्याला काहीतरी स्पर्श करायचा. आईने 10 वेळा मागे घेण्यापेक्षा एकदा स्पर्श करून दाखवला की तो परत आई त्याच्याकडे जाणार नाही. तशाच प्रकारे भगवंतांनी भौतिक सृष्टी काय आहे त्याचा थोडासा अनुभव आपल्याला दिलाय आणि तो अनुभव दिल्यानंतर जीवात्मा म्हणतो नाही, मला तिथे परत जायचं नाहीये. ह्यात गतवानाने वर्तनते तद धाम परम मम. त्या अशा धामात परत गेल्यानंतर जीवात्मा परत तिथे येणार नाही. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, जर जीवात्मा तशी इच्छा करतो मग भगवंत त्यांना म्हणजे इच्छा स्वातंत्र्य देतात जीवाला ना, बरोबर. म्हणून तशी इच्छा करतो मग की परत मला भोग घ्यायचंय असं. त्या जीवात्म्याकडे फक्त इच्छा स्वातंत्र्य आहे आणि त्या इच्छा स्वातंत्र्यामुळे जीवात्मा जो आहे हा वेगवेगळ्या शरीरात, वेगवेगळ्या योनीमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या यातना किंवा आनंद भोगतोय. त्यामुळे इच्छा जी आहे ती योग्य असणं फार गरजेचं आहे. विशेष करून आता आपली इच्छा जी आहे ही ह्या प्रतिबिंब रूपी ह्या वृक्षाला भेदून आध्यात्मिक जगतात जाण्याची इच्छा ही तीव्र असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हरे कृष्णा. येस प्रभूजी, हे ऍक्च्युली अगोदर इच्छा निर्माण होते का भगवंताप्रती मत्सर निर्माण होतो? इच्छेनंतर मत्सर निर्माण होतो गुरुजी. इच्छा वाढत वाढत जाते आणि मत्सर निर्माण होतो व्यक्तीचा. ओके. भोग करण्याची इच्छेद्वारे हा मत्सर जो आहे हा वाढत जातो.
आपण त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये सुद्धा करून घेऊ शकतो. म्हणजे दोन भावंडांमध्ये अतिशय प्रेममय संबंध असतो आणि तो जेव्हा तो भोग करण्याची, आनंद प्राप्त करण्याची इच्छा वाढत जाते, त्याच्यानंतर त्यांच्यातला जो मत्सर आहे तो वाढत जातो, किंवा कोणती तरी गोष्ट प्राप्त करण्यासाठी एकमेकांमधला जो मत्सर आहे तो वाढत जातो. त्यामुळे ती इच्छा जी आहे ती अतिशय भयंकर आहे. ओके. ठीक आहे. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांचे धाम आध्यात्मिक जगत, जे कृष्ण लोक, गोलोक वृंदावन म्हणून जाणले जाते, त्याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेलं आहे. वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी आणि वीज यांची मुळीच आवश्यकता नाही, कारण तेथील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. त्याच्या साऱ्या विश्वामध्ये केवळ एक सूर्य स्वयंप्रकाशित आहे, परंतु आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत. त्या सर्व ग्रहांच्या देदीप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात. वस्तुतः हे दैदिप्यमान तेज कृष्णलोक, गोलोक वृंदावनातून प्रसारित होते. या झळझळीत तेजाच्या काही भाग महतत्व भौतिक जगताने व्यापलेला आहे. या व्यतिरिक्त या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग वैकुंठ लोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रहलोकांनी व्यापलेला आहे, आणि या ग्रहलोकांचा गोलोक वृंदावन प्रमुख आहे. तर भौतिक भाग जो आहे हा वेगवेगळ्या वैकुंठ लोकांनी भागलेला आहे, आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख जे आहे ते म्हणजे गोलोक वृंदावन. जोपर्यंत जीव हा अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेमध्ये असतो, परंतु जेव्हा भौतिक जगत रूपी विकृत प्रतिबिंबाला वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो. बद्ध जीवात्मा आणि मुक्त जीवात्मा असे दोन व्याख्या आहेत, मुक्त आत्मा आणि बद्ध आत्मा. बद्ध अवस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजत असतो, परंतु मुक्त अवस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगतात प्रविष्ट होऊन भगवंतांचा पार्षद बनतो व त्या ठिकाणी सच्चिदानंदमयी जीवनाचा उपभोग घेतो. वैकुंठ जगताबद्दल माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे, ज्याने या सत्यतेच्या विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबापासून सुटका करून ते शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे. ज्याची या भौतिक जगतावर अत्यधिक आसक्ती आहे त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे, परंतु जर त्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होण्याचा संभव असतो. यासाठी कृष्ण भावनावैत भक्तांची सत्संग करणे आवश्यक आहे. त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संघाचा शोध करावा आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करावी त्याचे शिक्षण घ्यावे, आणि या प्रकारे मनुष्य भौतिक जगताविषयीची आसक्ती भेदणे शक्य आहे. केवळ भगवी वस्त्रे परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही. त्याने वास्तविक वृक्षाच्या असत्य प्रतिबिंबापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे. या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे. 14व्या अध्यायात सांगण्यात आले आहे की भक्तियोग हीच केवळ एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे, आणि इतर सर्व प्रकारच्या विधी भौतिक प्रकृतीद्वारे प्रदूषित झाल्या आहेत. या श्लोकातील परम मम हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. वस्तुतः जगातील प्रत्येक कानाकोपरा सुद्धा भगवंतांच्या मालकीचा आहे, परंतु आध्यात्मिक जगत हे परमम अर्थात षड ऐश्वर्यपूर्ण आहे. कठोपनिषदातही सांगण्यात आले आहे की वैकुंठ लोकात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, नक्षत्रांची मुळीच आवश्यकता नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, कारण संपूर्ण वैकुंठ जगत हे भगवंतांच्या अंतरंगा शक्ती द्वारे प्रकाशित झाले आहे, आणि या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्यानेच होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. हरे कृष्ण. अशा प्रकारे आध्यात्मिक जगताचे विशेष जे गुण आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. काही प्रश्न आहे कोणाचा? हरे कृष्ण प्रभूजी. पहिल्या सेक्शन मध्ये असं म्हणलंय की सर्व ग्रहांच्या दैदिप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात. म्हणजे ब्रह्मज्योती ही तिथे प्रकाश देते का गोलोकात? सर्व
ब्रह्मज्योती जी आहे ही म्हणजे भगवंतांच्या शरीरातून आलेली कांती आहे, म्हणजे प्रकाश आहे. किंवा आपण पाहतो की हे सर्व जे ग्रह हे आहे ते प्रकाशमय कशामुळे आहेत? कारण भगवंतांच्या उपस्थितीमुळे सर्व जे ग्रह ते प्रकाशमय आहेत. तर भगवंतांच्या शरीरातून एवढी कांती निघते की त्याच्यामुळे सर्व तिथले जे ग्रह लोक आहेत ते प्रकाशमय आहेत. आणि तीच कांती म्हणजे ब्रह्मज्योती आहे. म्हणजे इनफॅक्ट ब्रह्मज्योतीचं वर्णन करताना असंही म्हणतात की भगवंतांच्या अंगठ्यापासून जो प्रकाश बाहेर निघतो तो प्रकाश म्हणजे ब्रह्मज्योती. आणि या ब्रह्मज्योतीद्वारे सर्व जे जगत आहे तिकडचं ते प्रकाशमय होतं. त्यामुळे ब्रह्मज्योती जे आहे त्याला फक्त एक कुठला तरी भाग आहे आध्यात्मिक जगताचा हे समजणं योग्य नाही. ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे तो म्हणजे ब्रह्मज्योती आहे. आणि त्याच प्रकाशाद्वारे सर्व ग्रहलोक जे आहेत ते तिथले प्रकाशमय होतात. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण इथे विराम देऊयात. आपण उद्या परत भेटूया सकाळी मंदिरामध्ये 10:30 ते 12:30. आणि पुढचे हा अध्याय जो आहे हा आपण उद्या पूर्ण करूया. उद्या आपण 3 तास क्लास घेतोय, त्यामुळे सर्व पूर्व तयारीनुसार भक्तांनी यावं. व्यवस्थित ब्रेकफास्ट घेऊन, रात्रीची व्यवस्थित झोप घेऊन, थंडगार पाणी बरोबर घेऊन यावं आणि त्याचबरोबर दृढनिश्चय करून यावं ही विनंती. ठीक, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जय श्रील श्री राम. प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद जय गीता की जय. जय. उद्याचा क्लास ऑनलाईन नाहीये. उद्याचा क्लास ऑनलाईन आणि ऑफलाईन, जे भक्त आहेत ऑनलाईन त्यांच्यासाठी ऑनलाईन, आणि जे भक्त जे ऑफलाईन आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईनच आहे. हरे कृष्ण.